NSDC's eSkill India has joined hands with American India Foundation for enhancing employability skills and providing career guidance to college students through its course Essential Employability Skills for Indian Youth. You can follow 4 simple steps to enroll in this course. Step 1. Log in or register yourself on eSkill India portal. To enroll in the course, click on the above banner on eSkill India portal. The banner will appear on the eSkill India main page. In case banner is in motion or not visible, you can click on the corporate training button available to reach the NSDC AIF training program. If you have registered yourself before, you can log in and continue. But if you are a new user, click on sign up, fill all the details. You will need to verify your phone number or email ID. Once verified, click on I agree to terms and conditions. You have now completed the registration process. Now you can log in and enroll in the course. Step 2. Enter coupon code. After you have logged in, enter the coupon code and click submit. Step 3. Select course and language. The course is available in 2 languages. To do the course in English, click here. Kindly remember, you will not be able to change the language of the course after enrollment. Select the language of the course carefully. Click on Enroll. Click on OK. Step 4. Go through all the modules and clear the final exam to earn any certificate. After completing all the lessons in each module, you will have to give final assessment. Completing the final assessment is mandatory to complete the course and earn certificate. To give final exams, click on Final Exam. Each candidate will be given 3 attempts to clear the exam or improve the final score. The best score out of the 3 would be displayed on e-certificate. Now click on Quizzes. Click on Take Quiz and complete the quiz. Okay, Oma, you can start with the PPT. I hope it's visible, right? Yes, it is. We'll just begin in a moment. Just give me a moment, please. तर सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या जणांना माझा नमस्कार. माझं नाव उमंग काळे आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्या गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, अमेरिकन इंडियन फाउंडेशन आणि डेल टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन व रोजगार कौशल्य समुपदेशन कार्यक्रम आयोजित केला आहे. आमचे संचालक डॉक्टर शिवराम गर्जे सर आणि सहाय्यक संचालक श्रीमती शिल्पा बोरकर मॅम यांच्या वतीने आम्ही तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आम्ही कोरेगावकर मॅडम बद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. आपल्या सर्वांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली आणि ह्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल आभार. आता आपण इथे का आहोत हे जाणून घेऊया. प्रोजेक्ट फ्युचर रेडी बद्दल जाणून घेऊया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. अमेरिकन इंडियन फाउंडेशन, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने डेल टेक्नॉलॉजीजने भारतातील भविष्य काळातील कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी दृष्टी सामायिक केली आणि कर्मचाऱ्यांना करिअर कौशल्यासह सुसज्ज करण्यासाठी प्रोजेक्ट फ्युचर रेडी सुरुवात झाली. या प्रकल्पातील उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास ऑनलाईन स्किलिंग प्लॅटफॉर्मद्वारे करणे आणि रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक विचारांची भर घालणारी बाजारपेठ
संरेखित करणे व कौशल्य प्रशिक्षण प्रदान करणे. AIF भारतातील 26 राज्यांमधील 6.7 दशलक्ष जीवनांवर परिणाम केला आहे. आपले गेस्ट स्पीकर्स जे आहेत अमृता मॅम आणि अनघा मॅम हे 11 वाजता आपल्याला जॉईन होतील. त्याच्या आधी आपण जाणून घेऊया की करिअर प्लॅनिंग म्हणजे काय. नोकरी आणि करिअर यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला माहिती आहे का? नोकरी म्हणजे आपण आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे कमवण्याचे काम करतो. करिअर हा एक दीर्घ कालावधीचा व्यावसायिक प्रवास आहे जो आपण आपल्या आपल्या आवडीच्या आधारावर ठरवू शकतो. आपण आपली व्यावसायिक उद्दिष्टे व महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हाच मार्ग स्वीकारत आहोत. करिअर निवडणे हे निसंशयपणे तुम्ही कधीही घेतलेला सर्वात महत्वाचा निर्णय आहे. हे आपल्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर परिणाम करतं. आता करिअर प्लॅनिंग मध्ये काय असतं बरं? निरीक्ष, नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस, थँक्यू. करिअर प्लॅनिंग मध्ये काय काय असतं? करिअर प्लॅनिंग मध्ये स्वतःचं मूल्यांकन, आपल्याबद्दलची माहिती आपल्याला असली पाहिजे. करिअर एक्सप्लोरेशन, आपल्या आवडीनुसार आपण काय काय करू शकतो हे आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. नंतर जे आवडतंय त्याच्यावर फोकस केलं पाहिजे आणि जी कुठली कृती करायची आहे त्याचा प्लॅन असणं खूप महत्वाचं आहे. कारण प्लॅनिंग असेल तरच गोष्टी पुढे पटापट होऊ शकतात. कोणते जॉब प्रोफाईल आपल्यासाठी योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपले स्वारस्य, आपल्या आवडी, सामर्थ्य, वैशिष्ट्ये शोधणे आवश्यक आहे. म्हणून स्वतःचे मूल्यांकन करिअरच्या नियोजनाचा एक महत्वाचा भाग आहे. स्वतःच्या आकलनावर आधारित आम्हाला विविध शैक्षणिक प्रशिक्षण, विविध संधी शोधल्या जातात आणि आमच्या व्यक्तिमत्वात आणि रुचीनुसार अनुकूल औद्योगिक ट्रेंड देखील अनुसरतात. कसरत करण्याची कोणत्याही योजनेसाठी आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपल्या लक्ष्यासाठी योग्य ती कृती करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. सुरुवातीला इंटर्नशिप फार महत्वाची असते बरं का. आपण जितका अनुभव घेऊ शकतो तितका प्राप्त करणं आवश्यक आहे. लिंक्डइन सारख्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावरून आपल्याला नवीन नवीन कंपनीजची वेकन्सीजची माहिती मिळते आणि त्यातून आपण अनुभव घ्यायला इंटर्नशिप घेऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. Chinmay, have you joined from the mobile or how is it? Yeah, I've joined from the mobile. I can get out at any minute. करिअर मेंटॉरिंग इंटरेस्ट. जसे आपण वर चर्चा केली की सेल्फ असेसमेंट हा करिअर प्लॅनिंगचा एक महत्वाचा घटक आहे. करिअर मेंटॉरिंग टेस्ट, सायकोमेट्रिक टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट आणि इंटरेस्ट टेस्ट या 4 टेस्ट असतात. सायकोमेट्रिक टेस्ट चाचणी एखाद्याच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आणि स्वारस्य असलेल्या क्षेत्राबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करण्याचं काम करतात आणि त्यातून आपल्याला आपला करिअरचा पर्याय निवडण्यासाठी अधिक मदत होते. नेक्स्ट स्लाइड प्लीज.
Can you please show the NSDC video? Yes, Umang. Meanwhile, मित्रांनो, चॅट बॉक्स मध्ये एक रजिस्ट्रेशन लिंक आहे, ती प्लीज तुम्ही फिल करा. ज्यांनी केली नसेल त्यांनी. The screen is visible, right, Umang? Umang, screen visible है ना? The screen is visible, Nirish. NSDC's It was audible, right? Yes, it's audible. Skill India has joined hands with American India Foundation for enhancing employability skills and providing career guidance to college students through its course Essential Employability Skills for Indian Youth. You can follow 4 simple steps to enroll in this course. Step 1. Log in or register yourself on eSkill India portal. To enroll in the course, click on the above banner on eSkill India portal. The banner will appear on the eSkill India main page. In case banner is in motion or not visible, you can click on the corporate training button available to reach the NSDC AIF training program. If you have registered yourself before, you can log in and continue. But if you are a new user, click on sign up, fill all the details. You will need to verify your phone number or email ID. Once verified, click on I agree to terms and conditions. You have now completed the registration process. Now you can log in and enroll in the course. Step 2. Enter coupon code. After you have logged in, enter the coupon code and click submit. Step 3. Select course and language. The course is available in 2 languages. To do the course in English, click here. Kindly remember, you will not be able to change the language of the course after enrollment. Select the language of the course carefully. Click on Enroll. Click on OK. Step 4. Go through all the modules and clear the final exam to earn any certificate. After completing all the lessons in each module, you will have to give final assessment. Completing the final assessment is mandatory to complete the course and earn certificate. To give final exams, click on Final Exam. Each candidate will be given 3 attempts to clear the exam or improve the final score. The best score out of the 3 would be displayed on e-certificate. Now click on Quizzes. Click on Take Quiz and complete the quiz. आकाश पेंडुरकर तर हे आहे NSDCचं वर्कशॉप, ज्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करायचंय आणि त्याच्यावर तुम्हाला कुपन मिळेल. त्या कुपन नंतर तुम्ही जर तो वर्कशॉप पूर्ण केला 4 तासाचा, तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडनं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा फोटो पाहिलाय किंवा हे नाव ऐकलंय का कधी तुम्ही? छोटुलेका नदीवरचा ब्रिज. तर सेंट्रल अमेरिकामध्ये होंडुरास नावाची एक जागा आहे. त्या जागेत ही एक नदी वाहते आणि या नदीवर 484 म्हणजे 484 मीटर लांबीचा पूल बांधला. 1996 मध्ये सरकारने वादळ आणि चक्रीवादळ यांचा सामना करण्यासाठी म्हणजे एवढा स्ट्रॉंग पूल बांधला की तो वादळामध्ये चक्रीवादळामध्ये सुद्धा तसाच राहील. मध्ये अटलांटिकच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या चक्रीवादळाने अमेरिकेवर धडक दिली. आजूबाजूला सर्वत्र विनाश झाला, परंतु पूल तसाच राहिला. पण गंमत अशी झाली की पुरामुळे छोटुलेका नदीचा मार्ग बदलला. यामुळे एक नवीन जलवाहिनी तयार झाली आणि नदी आता पुलाच्या बाजूनी वाहू लागली.
तर चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी बांधलेला पूल इतका मजबूत होता, पण त्या पुलाचा आता काही उपयोगच नाही, कारण नदीनेच प्रवाह बदलला. तसंच हे जग पण बदलत आहे. आपण कधी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे जग बदलत आहे. आमची सध्याची निराकारणे कितीही चांगली असू शकतात, तरीही आपण दूरदर्शी असले पाहिजे आणि मोठ्या चित्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण जो कोर्स घेत आहोत, ज्या व्यवसायाचा प्रारंभ करतो आहोत, आपण स्वतःला कुठे चाललो आहे हे विचारायला हवं. गोष्टी चुकल्यास परिस्थितीशी जुळवून घेऊ शकू का नाही यावर सुद्धा विचार करायला हवा. थोडक्यात आपल्याला परिवर्तनाच्या बाबतीत लवचिक आणि लचकदार असणे महत्वाचे आहे. म्हणूनच आपण ह्या रिव्हर च्या ब्रिज बद्दल बोललो, की जी कथा असं दर्शवते की एखाद्या परिस्थितीत बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला काहीतरी प्रोडक्टिव्ह केलं पाहिजे, किंवा जर आपण आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बदललो नाही तर आपण विसरले जाऊन निरुपयोगी होऊ आणि शेवटी मार्गात अडथळा बनून राहू, त्याशिवाय दुसरं काही होणार नाही. एखाद्याने अष्टपैलू असले पाहिजे आणि त्याच्या बदलत्या वातावरणात आणि परिस्थितीनुसार स्वतःला अद्ययावत केले पाहिजे. जो त्याच्या बदलत्या वातावरणानुसार बदलत नाही त्याला जीवनाच्या शर्यतीतून काढून टाकलं जातं. हे तर आपण ऐकलं आहे बऱ्याच ठिकाणी. शेवटी हे सर्व जगण्याविषयी आहे. तुम्ही नोकिया या कंपनी बद्दल ऐकलंच असेल. एकेकाळी ती बाजारात खूप अव्वल होती. तेव्हा तिने बदलत्या बाजारपेठीशी जुळून घेतलं नाही आणि स्पर्धेतून बाहेर पडली. आता जेव्हा ती परत यायचा प्रयत्न करतेय तेव्हा तिच्या मार्गात खूप अडथळे आहेत, कारण मोबाईलचं विश्व इतकं बदललेलं आहे. आता हे मला माझ्या पुढच्या टप्प्यावर घेऊन जातं, ते आहे रोजगार निर्मिती. रोजगार म्हणजे काय हे खालील प्रमाणे परिभाषित केले जाऊ शकते. कर्तृत्व, आकलन आणि वैयक्तिक गुणधर्म यांचा समूह. यामुळे एखाद्यास रोजगाराची शक्यता असते आणि निवडलेल्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्यास ज्याचा फायदा स्वतःला, कामगार, समाज आणि अर्थव्यवस्थेला होतो. आता रोजगार कौशल्य म्हणजे काय? रोजगाराची कौशल्य ही जवळपास प्रत्येक नोकरीमध्ये आवश्यक असलेली मुख्य कौशल्य आणि वैशिष्ट्ये आहेत. ही सामान्य कौशल्ये आहेत जी एखाद्यास एखाद्या संस्थेत इच्छित बनवतात. नोकरीसाठी व्यवस्थापक नेहमी अशा कौशल्यांसह असलेलेच कर्मचारी शोधत असतात. आता रोजगार कौशल्यांमध्ये काय काय येतं याच्याकडे आपण पाहूयात. पहिलं म्हणजे अनुकूलता आणि लवचिकता. लवचिक होण्यासाठी परिवर्तनाशी जुळवून घेण्याची क्षमता महत्वाची आहे, कारण आपल्याला ते आवडेल की नाही हे बदल कामाच्या नवीन पर्वाची एक मोठा भाग असतो. कंपनीची लोक अशा लोकांचा शोध घेत आहेत जे त्यांच्या आराम क्षेत्रातून बाहेर पडून, म्हणजेच कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडून विकास संधी म्हणून बदल घडवू शकतात, पाहू शकतात. साथीच्या रोगाने आपण कदाचित नवीन संकटांचा सामना केला असेल आणि आपण तोंड दिले नाही अशा आव्हानांवर मात केली असेल.
अलीकडील आठवड्यात आणि महिन्यात आपली मानसिकता कशी बदलली आणि कौशल्याच्या ठिकाणी कौशल्याचा समावेश कसा केला जाईल ह्याचा विचार करण्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. नेक्स्ट इज भावनिक बुद्धिमत्ता आणि संप्रेषण कौशल्य, दॅट इज इमोशनल इंटेलिजन्स. संप्रेषण आणि भावनिक बुद्धिमत्ता हे आपल्याकडे असणे आवश्यक आहे आणि हॅलो ते मॅम. एक महत्वपूर्ण कौशल्य आहे. आपण हॅलो येस उमंग चिन्मय. बोल. येस येस आय एम टेकिंग इट फ्रॉम हियर. हॅलो, हा इकडून चालू करू का मी? कनेक्शन इज परफेक्ट. झालं का कनेक्शन तुझं चालू? हा हो हो. ओके. फक्त जरा मीटिंग मध्ये राहा कारण तू होस्ट आहेस आणि मला होस्ट कर. मला फक्त होस्ट कर. परफेक्ट. सो हा कुठपर्यंत आलेलो आपण? कम्युनिकेशन अँड इमोशनल इंटेलिजन्स. कम्युनिकेशन आणि इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे तुमच्या जे लोक काम करतात, आपण हे सगळं का बघतोय, पीपीटी आपण का बघतोय, की आपण जेव्हा नोकरीला लागू किंवा आपल्याला जेव्हा रोजगार मिळेल, आपण कामावर जाऊ, तेव्हा आपल्या आजूबाजूची आपली जी लोक काम करतात आपण त्यांच्याबरोबर कसे वागतो किंवा आपल्याकडे स्किल्स काय आहेत किंवा आपल्याला नोकरीत पुढे जाण्यासाठी आपल्याला काय काय गरजेचं आहे. म्हणजे ह्या पूर्ण पीपीटी मागचा उद्देशच आहे की तुम्हाला चांगली नोकरी मिळण्यासाठी तुम्ही बघितलं की आधीच्या पीपीटी मध्ये उमंगने एक्सप्लेन केलं असेल की नोकरीमध्ये आणि तुमच्या करिअरमध्ये काय फरक असतो. सो ते जे करिअर आहे ते चांगलं करिअर होण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी करायला लागतात, त्या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे कुठली स्किल्स पाहिजेत ते आपण बघतोय. सो हे बघताना तुमच्याकडे बाकीची सगळी स्किल्स आहेतही, ठीक आहे, पण त्याच्याबरोबर तुमच्याकडे कम्युनिकेशन चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर तुमच्याकडे इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय? आता माझी नोकरी आहे, मी एका ठिकाणी काम करतोय, पण माझ्याबरोबर जी काम करणारी लोक आहेत त्यांच्या काहीतरी भावना असतील की नाही. ते काम करताना त्यांच्या काही फिलिंग्स असतात, त्यांची काही वैयक्तिक मतं असतात कामाविषयीची, ती तुम्ही रिस्पेक्ट करणं, त्याचा आदर राखणं हे कायम गरजेचं आहे. सो हा जे इमोशनल इंटेलिजन्स आहे जे तुमच्या नोकरीत गरजेचं असतं. कम्युनिकेशन म्हणजे आता आपण बघितलं की मार्च मध्ये जवळपास कोरोना आला आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य थोडंफार प्रमाणात कम्प्युटरवर शिफ्ट झालं म्हणजे काय झालं की आपण घरी बसून आपल्या मीटिंग अटेंड करायला लागलो, आपल्या कॉलेजची जी लेक्चर्स जी आहेत ती घरून अटेंड करायला लागलो. त्याच्यानंतर तुमच्या कुठल्या बाकीच्या ज्या मीटिंग असतील त्या सगळ्या ज्या आहेत त्या अशा आत्ता जसं झूमचा वापर करून आपण ही मीटिंग अटेंड करतोय तसं व्हायला लागलं. मोस्ट ऑफ तुमचा शाळेचा अभ्यास किंवा तुमचा कॉलेजचा अभ्यास जो आहे तो ऑनलाईन व्हायला लागला. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून आपण काय शिकलो, तर त्याच्यातून आपण प्रॉपर ईमेल कसे करायचे ते शिकलो, आपण मीटिंग कशा अटेंड करायच्या ते शिकलो. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जेव्हा तुम्ही नोकरीला जाता किंवा जेव्हा तुम्हाला करिअर चांगलं करायचं असतं तेव्हा या गोष्टी महत्वाच्या असतात. नेक्स्ट स्लाइड. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आल्या की तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीत काम करता तेव्हा तुमची प्रोडक्टिव्हिटी आहे, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे ज्याला मराठीत एक टिपिकल वर्ड आहे उत्पादकता. उत्पादकता म्हणजे काय? कमीत कमी तासामध्ये किंवा दिलेली जो आपल्याला वेळ आहे किंवा मला जो दिलेला वेळ आहे त्याच्यात मी किती काम पूर्ण करू शकतो किंवा मी जास्तीत जास्त काम त्यांना पूर्ण करून कसं देऊ शकतो. सो ते काम पूर्ण करायला किंवा ते काम सक्सेसफुल व्हायला तुमच्याकडे टीमवर्क असणं गरजेचं आहे. टीमवर्क म्हणजे तुमच्या जी टीम मधली लोक आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे. आता मला सांगा की कबड्डीचा एखादा खेळ आहे किंवा तुम्ही क्रिकेट खेळता, त्याच्यात जेव्हा तुम्ही टीम मध्ये कामच केलं नाही किंवा बॅट्समन म्हणाला नाही मी माझं बघीन किंवा बॉलर म्हणाला मी माझं बघीन किंवा बॅट्समन सगळे आउट झाले आणि बॉलर जेव्हा खेळायला आले तेव्हा म्हणाले हे तर काय माझं काम नाही, मी करणार नाही, तर तेव्हा तसं चालेल का?
तर नाही चालणार, बरोबर की नाही? सो अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही कंपनीत काम करता, जेव्हा तुम्ही तुमच्या नोकरीला लागता, मग ती कुठल्याही प्रकारची असेल, तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू केलात, तुम्ही कंपनीत कामाला लागलात किंवा तुम्ही अजून कुठल्या पदावर असाल, तेव्हा आजूबाजूची आपल्या जी लोक आहेत त्यांच्याबरोबर काम करणं, त्यांच्याबरोबर टीमवर्कने काम करणं, जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करणं, ह्याच्याबरोबरच त्यांच्याबरोबर प्रॉपर कोलॅबोरेट करणं. कोलॅबोरेट करणं म्हणजे काय करणं? तर कोलॅबोरेट करणं म्हणजे त्यांच्या बरोबर त्यांच्या लयीत लय मिसळून आपण काम करणं हे गरजेचं असतं. सो ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे. नेक्स्ट स्लाइड. लीडरशिप. लीडरशिप म्हणजे काय? मी सपोज लीडर आहे, तर मी काय करणं अपेक्षित आहे? तर मी लोकांना फक्त ऑर्डर देणं अपेक्षित आहे का? नाही, नाही, तुम्ही हे करा, तू ते कर, तू ते कर. या फक्त आपण लोकांना गोष्टी थांबवून चालेल का? तर नाही चालणार. जेव्हा तुम्ही लीडर असतात, तेव्हा तुमच्याबरोबरची जी सगळी लोकं आहेत, तेव्हा तुम्हाला त्यांना एकत्र घेऊन जायचं असतं. मी परत त्याच खेळाचं उदाहरण देईन. जेव्हा आपण क्रिकेट खेळतो, तेव्हा कॅप्टन जो असतो, त्यानेच फक्त लोकांना ऑर्डर दिली आणि सांगितलं, "तू हे कर, हे कर, हे कर" आणि तो मागे बसून राहिला, तर चालेल का? नाही चालणार. त्याला लोकांना सामावून घ्यायचं आणि त्यांच्या बरोबर पुढे जायचं. सो जी लीडरशिप आहे, ह्याच्यात तुम्ही लोकांना समजून घेतलं पाहिजे. त्यांची कामं जी आहेत ती समजून घेतली पाहिजे. त्यांना त्याच्या हिशोबाने काम सांगितलं पाहिजे. ती कामं करतायत की नाही हे बघितलं पाहिजे. जर नाही करत आहेत तर त्यांना समजावलं पाहिजे. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लीडरशिपच्या अंडर येतात. नेक्स्ट स्लाइड. टाइम मॅनेजमेंट. आता तुम्ही म्हणाल, ठीक आहे, चला मी लीडरशिप कशी आहे ते शिकलो. मला लोकांबरोबर टीममध्ये काम कसं करायचं हे पण मला यायला लागलं. माझ्याकडे बाकीची स्किल्स जी आहेत ती पण यायला लागली आणि मी नोकरीला लागलो. पण मी नोकरीला लागल्यानंतर किंवा माझा व्यवसाय चालू केल्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज असते? ती टाइम मॅनेजमेंटची गरज असते. आत्ता तर ठीक आहे, चला तुम्ही कॉलेजला आहात. पण तुमचा आता अभ्यासाचा वेळ किंवा तुमचा खेळाचा वेळ किंवा तुमचे जे काही मित्र आहेत, तुमचा बाहेर जायचा वेळ, तो सगळा मॅनेज होतो. पण जेव्हा तुम्ही नोकरीला लागता, तेव्हा तुम्हाला घर सांभाळायचं असतं, जॉब सांभाळायचा असतो. त्याच्यात मग वेळेची कुठेतरी गफलत होते. मग तेव्हा टाईम मॅनेजमेंट हा फॅक्टर महत्वाचा असतो आणि तेव्हा तो मॅटर करतो. तो का महत्वाचा असतो? किंवा तुमची एनर्जी, अटेन्शन आणि वेळ या तिन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स करणं गरजेचं असतं. मग वेळ मॅनेज करायची ती फक्त नोकरीच्या बाबतीतच करायची का? तर नाही. ती तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत, तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत आणि तुमच्या नोकरीच्या बाबतीत या तिघांच्या बाबतीत समान झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमच्या नोकरीला पण वेळ देता आला पाहिजे. तुम्हाला तुमच्या आई-बाबांना, तुमच्या भावाला, फ्युचरमध्ये जे कोणी तुमची फॅमिली असेल त्याला वेळ दिला पाहिजे आणि तुमचा स्वतःला पण वेळ दिला पाहिजे. सो या ज्या सगळ्या गोष्टी असतात, त्या गोष्टींचं बॅलन्स करणं, टाईम मॅनेजमेंट करणं हे महत्वाचं असतं. ठीक आहे? नेक्स्ट स्लाईड. सो वेळ मॅनेज करताना, नोकरी सांभाळताना, घर सांभाळताना, बाकीच्या गोष्टी, नोकरीत सक्सेस आपल्याला पाहिजे, आपल्याला करिअर व्यवस्थित पाहिजे, मला रोजगार पाहिजे, मी कंपनीत लागलो तर मला एखाद्या जॉबला लागलो तर मला पगार चांगला मिळाला पाहिजे. मग तो काही वर्षांनी वाढला पाहिजे. त्याच्यासाठी मला व्यवस्थित काम केलं पाहिजे. या ज्या सगळ्या जेव्हा गोष्टी होतात, तेव्हा आपल्याला एक प्रकारचा स्ट्रेस येतो. स्ट्रेस म्हणजे आपल्या डोक्यावर एक प्रकारचा ताण येतो. तो ताण काय असतो? तर घरच्यांच्या पण अपेक्षा असतात, की नाही, नाही तू हे केलं पाहिजे. नोकरीला गेल्यावर तुमच्या बॉसच्या पण अपेक्षा असतात, की नाही, नाही तू हे केलं पाहिजे. तुम्हाला त्याच्यानंतर तुमचा जो कोणी ज्याला तुम्ही रिपोर्ट करता, रिपोर्टिंग बॉस म्हणजे ज्याला तुम्ही तुमचं काम किती झालंय, काय झालंय, जो तुम्हाला टार्गेट देतो, तो तुम्हाला कामं देतो. ते माझं एवढं-एवढं पूर्ण झालं पाहिजे. मग हे सगळं पूर्ण होताना एक प्रकारचा स्ट्रेस पडतो आणि तो स्ट्रेस निगेटिव्ह 2 प्रकारचे स्ट्रेस असतात. एक पॉझिटिव्ह स्ट्रेस आणि एक निगेटिव्ह स्ट्रेस. निगेटिव्ह स्ट्रेस म्हणजे जो आपल्या कामाची पूर्णपणे काय म्हणतात त्याला, गडबड घडवून टाकतो, की माझं आता हे काम होत नाहीये, मला हे टार्गेट दिलंय, मला 15 तारखेपर्यंत हे पूर्ण करायचंय, पण ते होत नाहीये. मग जेव्हा आपण नोकरी करतो, की जेव्हा आपण फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही नोकरी कराल, तेव्हा तुम्हाला बरोबर या गोष्टी समजतील, की निगेटिव्ह स्ट्रेस हा महत्वाचा नाहीये. पॉझिटिव्ह स्ट्रेस असणं गरजेचं आहे, की हां, माझा एवढा-एवढा टार्गेट आहे. मला ते एवढ्या-एवढ्या वेळात कंप्लीट करायचं पण ते लिमिटमध्ये. तुमचं आयुष्य 100% स्ट्रेसमध्ये नको. ते 15 ते 20% असावं, पण प्रॉपर असावं. नेक्स्ट स्लाईड. डिजिटल कम्युनिकेशन. जसजसे आपण पुढे जाऊ, जसं जग बदलतंय, तसं डिजिटल कम्युनिकेशन महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला ईमेल पाठवणं जमलं पाहिजे. तुम्हाला व्यवस्थित ऑनलाईन मीटिंग्स ज्या आता आहेत, त्याच्यात तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या ऑनलाईन पद्धतीने आपण करतो किंवा मेल्स पाठवतो, एखाद्याला तुम्ही मीटिंग अरेंज करता, त्याच्यानंतर तुमच्या बाकीच्या काही ज्या स्किल्स असतात, तुम्ही ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर
तुमचं नोकरीचं किंवा तुम्ही लिंक्डइन सारखी प्रोफाईल्स जी असतात, हे सगळं कम्युनिकेशन जे आहे ते जमणं महत्वाचं आहे. आणि जसजसं फ्युचर पुढे पुढे सरकेल तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोकरीच्या हिशोबाने महत्वाच्या असतात. नेक्स्ट स्लाइड. सो डेटा लिटरसी. डेटा लिटरसी इन शॉर्ट मीनिंग की डेटा हा जो आहे, जो आता आपण बाहेरच्या जगात बघतो की डिजिटल मार्केटिंग ही जी कन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल, ऑनलाईन मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग, हे जे जेव्हा सगळं होतं तेव्हा डेटा हा किंग असतो असं म्हणतात. तो का असतो? कारण तुम्ही एखाद्याला गोष्ट विकताय तर तुम्हाला त्याचं मार्केट पहिली गोष्ट माहिती पाहिजे. ठीक आहे. आता मी सपोज जर उद्या उठून सायकलचा व्यवसाय सुरू केला, तर मला सायकल विकायची आणि सायकल विकायचं दुकान जे आहे माझं, ते मी कुठल्या तरी इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा जिथे माझा कोण गिराईकच नाहीये अशा ठिकाणी नेऊन चालू केलं, तर ते चालेल का? तर नाही. मला जेव्हा सायकल विकायची आहे तेव्हा माझा गिराईक कुठे जास्ती मला सापडेल, माझं गिराईक कोण आहे मुळात, तर ती लहान मुलं आहेत आणि आजकाल तर मोठी माणसं पण सायकल व्यवस्थित चालवतात. सो तुम्हाला कळलं पाहिजे की मला हा माझा गिराईक कुठे मिळेल, तर त्याच्याबद्दल तुमच्याकडे डेटा पाहिजे की माझ्याकडे एक डेटा बेस पाहिजे की माझ्याकडे ही लोक विकत घेऊ शकतात, हा माझा टार्गेट क्लायंट असू शकतो. सो तिथे मी माझा नोकरी किंवा माझा जो बिझनेस आहे तो चालू करू शकतो. मग ते कुठल्याही बाबतीत, कुठल्याही व्यवसायाच्या बाबतीत असू शकतं. सो डेटा लिटरसी जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट स्लाइड. जॉब एसेन्शियल स्किल्स. तुमच्याकडे तुमचं क्वालिफिकेशन, तुम्हाला तुमच्याकडे डिग्री तुमची आहे ठीक आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही एक चॉईस बनवला पाहिजे की मला हे करायचं आहे, मी ह्या वर्षात इथपर्यंत पोहोचणार आहे आणि हे माझे गोल्स आहेत जे सेट आहेत. पण त्याच्याबरोबर हे सगळं करताना ठीक आहे, तुमचे गोल्स सेट आहेत, तुमच्याकडे डिग्री आहे, पण तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी जी स्किल्स लागतात, रोजगार आपल्याला जर पाहिजे त्याच्यासाठी जी स्किल्स लागतात ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जी ही पीपीटी मध्ये आपण मगाचपासून बघतोय. नेक्स्ट स्लाइड. सो आता ठीक आहे, माझ्याकडे डिग्री पण आहे, माझ्याकडे स्किल्स पण आहेत, मला सगळं व्यवस्थित जमतं आणि मला जॉब पण हवाय. पण जेव्हा तुम्हाला जॉब हवाय किंवा जिथेही तुम्ही अप्लाय करता तेव्हा पहिला तुम्हाला रिप्लाय असा येतो की तुमचा रिझ्यूम, तुमचा बायोडेटा जो आहे तो मला पाठवा. मग आता बायोडेटा आपल्याला पाठवायचा आहे, आपल्याला माझं रिझ्यूम मला पाठवायचं आहे, तर ते पाठवताना ते प्रॉपरली बनवलेलं असणं गरजेचं आहे. तुम्ही काही तुमची पर्सनल वैयक्तिक माहिती तुम्ही त्याच्यात टाकताय, पण ती नीट लिहिलेली नाहीये, तुमचे स्किल्स मेन्शन नाहीयेत. कारण जेव्हा तुम्हाला जो नोकरी देणार आहे, जेव्हा तो ते रिझ्यूम बघतो, तेव्हा त्याला ते अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे. कारण त्याच्याकडे 200 ते 500 रिझ्यूम वेळेला असतात. सो त्याच्यातलं तुमचं रिझ्यूम जेव्हा उचललं जाणं तुम्हाला गरजेचं वाटतं, तेव्हा त्याच्यात काही अट्रॅक्टिव्ह कीवर्ड्स असणं गरजेचं आहे. जेणेकरून ते रिझ्यूम पिकअप होईल. तुमचे स्किल्स त्याच्यात प्रॉपर हायलाइट करणं गरजेचं आहे. त्या रिझ्यूमचं स्ट्रक्चर व्यवस्थित असणं गरजेचं आहे. सो हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो जेव्हा तुम्ही तुमची नोकरी तुम्हाला मिळणं जेव्हा बघता. सो हा एक महत्त्वाचा फॅक्टर त्याच्यात असतो. नेक्स्ट स्लाइड. सो आपण हे बघितलं की तुम्हाला स्किल्स का असणं गरजेचं आहे, ती कशी असतात, का असतात, ती कुठून तुम्हाला मिळतात, मग त्याचं प्रॉपर तुम्ही त्याला कुठे अप्लाय करू शकता, हे सगळ्या जेव्हा आपण गोष्टी बघितल्या तेव्हा हे सगळं अरेंज केल्यानंतर ते आपल्याला कुठे मिळेल, काय मिळेल हे आपण कंटिन्युअसली बघत असतो. सो हे माझं कॉलेज आहे, म्हणजे गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, जे 1984 साली सुरू झालं. ज्याचे पद्मभूषण आबासाहेब गरवारे जे होते ते त्यांनी जे हे चालू केलं आणि याचं मिशन जे आहे ते टू डायव्हर्सिफाय एज्युकेशन. आणि एज्युकेशन असं द्यायचं की जिथे तुम्हाला प्रॉपर नोकरीचे चान्सेस तुम्हाला मिळतील. तुमच्याकडे फक्त डिग्री असून कामाची नाही, तुम्हाला त्याच्या जी स्किल्स लागतात, जी आपण मगाचपासून बघतोय, गेल्या 1 पाऊण तासापासून बघतोय, ती जी गरजेची असतात ती तुम्हाला मिळतील, या उद्देशाने माझं कॉलेज काम करतं. नेक्स्ट स्लाइड. सो आमच्याकडे हे सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला कुठलाही कोर्स, तुम्ही फक्त नाव घ्या, हे जे कोर्स ते आहेत अवेलेबल आहेत. टूर मॅनेजमेंट, फॉरेन ट्रेड मॅनेजमेंट, त्याच्यानंतर रिटेल मॅनेजमेंट. नेक्स्ट स्लाइड. म्हणजे अंडर ग्रॅज्युएट बॅचलर्स डिग्री पासून ते डिप्लोमा, पार्ट टाइम कोर्सेस, फुल टाइम कोर्सेस, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस, हे सगळे कोर्सेस तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतात ते इथे अवेलेबल आहेत. नेक्स्ट स्लाइड. सो हे काही मास्टर्स डिग्रीचे जे कोर्सेस आहेत तेही इथे आहेत. येस. सो थँक्यू. सो आय गेस उमंगने तुम्हाला एक्सप्लेन केलं की नाही, सुरुवातीला माहित नाही.
पण ह्या वर्कशॉपचं स्ट्रक्चर साधारण असं असेल, म्हणजे मी जी पीपीटी आता शेअर केली ती, त्याच्यानंतर आपल्याकडे 2 स्पीकर आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर आता मार्गदर्शन करतील. त्यातला आय गेस अमृता नवरे मॅम ऑलरेडी आहेत. हॅलो मॅम. हॅलो. हॅलो. हा मॅम. हो मॅम, तुमचा आवाज येतोय. आपण एक 2 मिनिटात सुरू करूया. येस. सो अमृता नवरे मॅम ऑलरेडी इकडे आहेत. त्या आहेत. त्याच्यानंतर अनघा प्रभू मॅडम म्हणून आहेत, त्या अजून एक दुसऱ्या विषयावर बोलतील. सो डिस्कनेक्ट होऊ नका. आणि लिंक मध्ये तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये ज्या लिंक्स दिसतात तेव्हा तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर ते रजिस्टर करा. सो अमृता मॅम इथे आहेत, मी त्यांची ओळख करून देतो. त्या MA आहेत इन काउन्सिलिंग सायकॉलॉजीमध्ये, ॲज वेल ॲज त्यांनी MA केलंय कथ्थकमधून. सो त्या 1993 पासून कथ्थक शिकतायत आणि त्यांनी कथ्थक अलंकार फ्रॉम गंधर्व महाविद्यालय मिरज मधून केले आणि त्या कथ्थक टीचर आहेत ऍट अनंतवादी संगीत विद्यालय कल्याण पश्चिमेला. ॲज वेल ॲज त्या गुरुकृपा कला साधना केंद्र टिटवाळा हे त्यांचं जे केंद्र आहे त्याच्या फाउंडर आहेत. ॲज वेल ॲज त्या व्हिजिटिंग फॅकल्टी आहेत ॲट भरत कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स अँड कल्चर. सो कुठलाही आता अजून त्यांना वाटणं बघायला लावता, मी त्यांना बोलवतो आणि दे कॅन स्टार्ट देअर वर्कशॉप. वेलकम ऑन बोर्ड मॅम. नमस्कार. नमस्कार. आज मला इकडे आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. आपण आज बघणार आहोत की करिअर अपॉर्च्युनिटीज 12th नंतर काय काय असतील. तर मला वाटतं जास्त करून इकडे कला शाखेचे विद्यार्थी आहेत, बरोबर? आर्ट्स 12वी नंतर तुम्हाला आर्ट्स घेऊन काय काय अपॉर्च्युनिटीज असू शकतात ह्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर कला म्हणजे काय? तर आपला कल जिकडे असतो ती कला असू शकते. माझा आवाज येतोय? हो. तर आपली आवड काय असू शकते ह्याच्यानुसारच आपण आपलं करिअर पुढचं 12वी नंतरचं चूज करतो. जसं अनेकदा आपल्याला शंका असतात की आपण जे घेतलंय ते बरोबर आहे का, मग ह्याच्यानंतर आपल्याला खरंच काही असणार आहेत का ऑपॉर्च्युनिटी. तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे की मला काय आवडतं. असं होत नाही की माझ्या मैत्रिणींनी आर्ट्स साईड घेतली किंवा माझ्या मित्रांनी आर्ट्स घेतलंय म्हणून मी आर्ट्सला जाईल. तर तुम्हाला स्वतःला त्याच्यामधले सब्जेक्ट काही आवडतात का, तुम्हाला पुढे त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट आहे का, ह्याच्यानुसार तुम्ही तुमचं करिअर निवडलं पाहिजे आणि तुम्ही तुमचा चॉईस केला पाहिजे, तुम्ही तुमची आवड निवडली पाहिजे. तसंच आपण जे काही आपलं अँबिशन ठेवलंय की मला हे बनायचं, तर त्या दिशेने आपण करतो आहोत का, पाऊल आपलं पुढे चाललं आहे का, हे बघणं जास्त महत्वाचं आहे. आणि तसंच आपले जे कोणी आपल्या क्षेत्रामध्ये शिक्षक असतील, कोणी गुरुजन असतील किंवा आपले पेरेंट्स मुख्य म्हणजे त्यांची मतं, यांचे विचार तुम्ही ऐकून घेऊन, ते विचारात घेऊन नंतरच तुम्ही तुमचा चॉईस ठरवला पाहिजे. तुम्हाला कोणती आवड असेल, तुम्हाला खूप लोकांशी बोलायला आवडतं तर तुम्हाला पेपर वर्क, टेबल खुर्ची घेऊन रायटिंग वर्क किंवा रिसर्च वर्क आवडतं का, तुम्हाला टीम वर्क आवडतं, खूप लोकांना जोडणं, कधी कधी कोणाला लिडरशिप क्वालिटीज असते तर ते तुम्हाला आवडतं का. तर ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही तुमचा पुढचा जो काही चॉईस असतो तो तुम्ही निवडू शकता. तुम्हाला क्रिएटिव्ह फील्डमध्ये जास्त जायचं आहे तर तुम्हाला सोशल वर्क म्हणजे जास्त सोसायटीशी, समाजामध्ये जाऊन अनेक लोकांशी कम्युनिकेशन करून तुमचं करिअर तुम्हाला निवडायचं आहे का. हे तुम्हाला आउटडोअर काम आवडतं का इनडोअर आवडतं, ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही तुमचा चॉईस ठरवू शकता. जर तुम्ही 12वी नंतर जर BA घेतलं तर कोणकोणत्या विषयांमध्ये तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता. तर हिस्ट्री आहे, हिस्ट्री म्हणजे इतिहास. जे हिस्ट्री घेतलं तर तुम्हाला अनेक आपल्याकडे जे म्युझियम्स आहेत किंवा काही हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत तिथे हिस्ट्री, तुम्ही जर हिस्ट्री घेऊन मेजर केलं असेल, BA केलं असेल तर तिथे तुम्हाला त्याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.
इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र घेतलं तर जे सतत अर्थशास्त्र असं क्षेत्र आहे की जे रोजच डेव्हलप होत असतं, रोजच उठून त्याच्यामध्ये काही नवीन प्रगती होत असते. तर इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र घेऊन तुम्हाला जर त्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुम्ही त्याला सुद्धा भरपूर खूप जास्त स्कोप आहे आणि तुम्ही त्याच्यातून सुद्धा त्याचे वेगवेगळे परत सब डिव्हिजन्स आहेत, त्याच्यातून तुमचा करिअर चॉईस निवडू शकता. पॉलिटिकल सायन्स आहे, जास्त करून तुम्हाला जर पॉलिटिकल सायन्स घेऊन तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसच्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स असतात जसं UPSC MPSC या एक्झाम्ससाठी तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता किंवा पब्लिक सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल किंवा पॉलिटिकल सायन्स घेऊन ह्या सिव्हिल सर्व्हिसेससाठी तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करू शकता. सोशोलॉजी असेल, सोशोलॉजी म्हणजे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल खूप जास्त लोकांमध्ये जाऊन काम करणं तर तुम्ही सोशोलॉजी घेऊन सुद्धा पब्लिक सर्व्हिस आणि सिव्हिल सर्व्हिस या सगळ्या एक्झाम्सना साठी प्रिपरेशन करण्यासाठीचा जो बेस आहे तो तुम्हाला सोशोलॉजी ग्रॅज्युएशन करून मिळू शकतो. तसंच अँथ्रोपॉलॉजी आहे, मानव जातीचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला आवड असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या BA साठीच्या मेजर सब्जेक्ट म्हणून घेऊ शकता. लिटरेचर हा एक मोठा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये इंग्लिश लिटरेचर आहे, मराठी आहे. तुम्हाला वाङ्मयाचा अभ्यास करायची आवड आहे का, तुम्हाला साहित्याचा अभ्यास करायची आवड आहे का, कोणाला लहानपणापासूनच उपजत कविता लिहायला आवडतं, गोष्टी लिहायला आवडतं, कथा लिहायला आवडतं, तर हे सगळं करून तुम्ही लिटरेचर हा जर मेजर सब्जेक्ट घेतलात ग्रॅज्युएशनसाठी तर त्याचा तुम्हाला निश्चितच पुढे जाऊन लेखक रायटर बनण्यासाठी किंवा ते लिटरेचर दुसऱ्यांना शिकवण्यासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो. जिओग्राफी आहे, भूगोल हा सब्जेक्ट घेऊन सुद्धा तुम्हाला जर खूप जास्त जगाशी फिरण्याची आवड असेल, बाहेर जाऊन काम करण्याची आवड असेल तर हा सब्जेक्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. एज्युकेशन म्हणजे शिक्षण, ह्या शिक्षणशास्त्रामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन आणि पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता. की ही जी सगळी आपली शिक्षण संस्था आहे ती अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आणि त्याच्यामध्ये दर काही वर्षांनी बदल होत जातात. जसं आता सुद्धा खूप मोठा बदल होण्याच्या मार्गावर आहे शिक्षण संस्थेमध्ये, शिक्षणशास्त्रामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का? किंवा काही जणांची अशी मतं असतात की मला असं वाटतं की शिक्षणशास्त्र असं असावं, मला वाटतं की शिक्षण असं द्यावं, कुणाला असं वाटतं की वर्गात बसूनच अभ्यास करावा, कुणाला वाटतं की नाही मी बाहेर जाऊन नॅचरल वातावरणामध्ये जाऊन अभ्यास करेन. तर हे सगळे अशा प्रकारचे आणि ह्याच्यातून पुढे जाऊन जे बदल घडवायचे जर तुम्हाला असतील किंवा तुमची काही त्याच्यावर मतं असतील, तुम्हाला वाटत असेल की मी जर शिक्षणशास्त्र घेतलं आणि जर मला पुढे स्कोप मिळाला तर मी हा बदल घडवून आणेन, तर त्याच्यासाठी तुम्ही शिक्षणशास्त्राचा अभ्यास करणं हे फार महत्वाचं आहे. तसेच सायकोलॉजी मानसशास्त्र हा एक विषय आहे जो घेऊन तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता. आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा आताच तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटवर मला वाटतं की ऐकत होतात काही लेक्चर, तर सायकोलॉजी मानसशास्त्र हा सब्जेक्ट घेऊन तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता. आणि या प्रत्येक सब्जेक्टमध्ये पुढे त्यांची सब डिव्हिजन सब सब्जेक्ट्स आहेत. जसं सायकोलॉजी घेतलं तर तुम्हाला काउन्सिलिंग आहे, क्लिनिकल आहे, चाइल्ड सायकोलॉजी आहे, क्रिमिनल सायकोलॉजी आहे. त्यातलं कुठलंही एक क्षेत्र निवडून तुम्ही तुमचं पुढचं करिअर हे ठरवू शकता. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही जॉब करू शकता. तुम्हाला असं वाटलं की मी सायकोलॉजी घेतल्यानंतर मी स्वतःची प्रॅक्टिस सुरू करेन, ते एक हेल्पिंग प्रोफेशन मधलं प्रोफेशन आहे, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागावर तुमचं पुढचं करिअर चॉईस अवलंबून असतं. जसं तुम्ही जर गावात राहत असाल, कोकणात राहत असाल किंवा ग्रामीण भागात राहत असाल कुठल्याही, तर तुम्हाला तिथल्या ग्रामीण विकासासंदर्भात जर अभ्यास करायचा असेल तर ते सुद्धा रूरल डेव्हलपमेंट हा सब्जेक्ट घेऊन तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता. तुम्ही पुढे त्याच्यात अभ्यास करू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये मला ह्या गोष्टी पुढे जाऊन गावासाठी किंवा माझ्या शहरासाठी करायला आवडते, मी ज्या भागात राहतो त्या भागासाठी, तर त्याच्यासाठी तुम्हाला ग्रामीण विकास या सब्जेक्टचा या विषयाचा अभ्यास केलात
तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि तुम्ही ज्या कोणत्या सब्जेक्टमध्ये जर BA केलं, बॅचलर ऑफ आर्ट्स ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, तर एक तर मोठा तुम्हाला ऑप्शन असतो की नेट सेट या एक्झाम देऊन तुम्ही प्रोफेसर म्हणून, लेक्चरर म्हणून किंवा इवन B.Ed M.Ed करून टीचिंग प्रोफेशन शाळा लेवलला, स्कूल लेवलला जर तुम्हाला शिकवण्याची आवड असेल, तर तुम्ही यातला कुठलाही सब्जेक्ट घेऊन टीचिंग प्रोफेशन मध्ये आयदर स्कूल लेवलला किंवा कॉलेज लेवलला नक्कीच तुमचा एक चांगला पर्याय उपलब्ध असू शकतो. तसेच हे तर एक प्रॉपर कोणते ना कोणते सब्जेक्ट घेऊन ग्रॅज्युएशन झालं. शिवाय ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला जर सोशल वर्क, जसं MSW करतात, मास्टर्स इन सोशल वर्क, तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, समाजसेवा, पण समाजसेवा म्हणजे नुसतंच असं नाही की आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करणं. समाजसेवा म्हणजे प्रॉपर तो सब्जेक्ट निवडून त्याच्यामध्ये काय काय करायचं असतं, मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या संस्था इन्क्लूड असतात, ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही सोशल वर्क ह्या विषयामध्ये सुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन निश्चितच पूर्ण करू शकता. मास कम्युनिकेशन हा एक खूप मोठा आता सब्जेक्ट आहे आणि ज्याच्यासाठी खूप जास्त स्कोप आहे. तसंच मीडिया आहे. तुम्हाला जर जर्नलिझमची आवड असेल, जर्नलिझम मध्ये सुद्धा तुम्हाला जर लोकांपर्यंत पोहोचून काही काम करायची आवड आहे का, ऑफिसमध्ये बसून टेबल वर्क करून काही लिखाण करून तुम्हाला करायची आवड आहे, किंवा त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे ऑप्शन्स आहेत की जे तुम्ही जर्नलिझम निवडल्यानंतर तुम्ही निवडू शकता. तसेच जर्नलिझमच्या नेक्स्ट येणारा इव्हेंट मॅनेजमेंट जे आहे, खूप प्रकारचे वेगवेगळे जे इव्हेंट आपल्या आजूबाजूला घडत असतात किंवा ऑर्गनाइज केले जातात, तर त्याच्या मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का? तर एक इव्हेंट मॅनेजमेंट हा एक खूप मोठा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करिअर अपॉर्च्युनिटीज असू शकतात. तसेच ट्रॅव्हल अँड टुरिझम आहे. तर ट्रॅव्हल अँड टुरिझम म्हणजे असं नाही की नुसतंच तुम्हाला फिरायची आवड आहे का, तर त्या फिरण्याच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिली प्रोसेस काय असेल, तर टेबलवर बसून अभ्यास करणं की तुम्ही कुठे जाणार आहात, तुम्ही काय अभ्यास कराल आणि वेगवेगळ्या ठिकाणचा अभ्यास तुम्ही कशा प्रकारे कराल. आणि ह्या सगळ्यामध्ये की जसं एक तुम्ही आर्ट्सच्या जोडीने जर एक खूप मोठा प्लस पॉइंट असतो जेव्हा तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज शिकत असाल. तुम्हाला जर इंडियाच्या, भारताच्या बाहेर जाऊन जर भारताला रिप्रेझेंट करायचं असेल, तर सगळ्यात पहिले आपण जिकडे जातो तिकडची भाषा आपल्याला येणं हे फार महत्वाचं असतं. इकडून आपण एक काही अंतर दूर गेलो तरी भाषा बदलत असते. मग जेव्हा आपण आपला देशाच्या बाहेर जातो, तेव्हा निश्चितच कम्युनिकेशन हा एक खूप मोठा म्हणजे अडथळा येऊ शकतो. तर तो ऑप्शन ओपन ठेवण्यासाठी, चालू ठेवण्यासाठी तुम्ही निश्चितच कोणती ना कोणती फॉरेन लँग्वेज त्याच्या तुमच्या शिक्षणाच्या जोडीला जर शिकलात, तर तुम्हाला आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना स्पेशली त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. की एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जर वाटलं की मी माझं कल्चर, इंडियन कल्चर रिप्रेझेंट करावं, पण त्याच्यासाठी तुम्हाला तिथल्या लोकांशी कम्युनिकेट करता येणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तिथली भाषा तुम्हाला माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुमच्या अभ्यासाच्या जोडीला तुम्ही एक कोणती तरी फॉरेन लँग्वेज, वेगळी भाषा शिकू शकता. आणि आता खूप जास्त त्याचे क्लासेस, खूप जास्त त्याचे इन्स्टिट्यूट आपल्याकडे ऑल ओव्हर सगळीकडे उपलब्ध आहेत की ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तसेच एक मोठा आर्ट्सला गेल्यानंतर खूप मोठा एक सब्जेक्ट आहे की होम सायन्स. होम सायन्स आणि त्याच्या रिलेटेड जे कोर्सेस आहेत, खूप जास्त कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही परत तुमचा चॉईस निवडू शकता की फक्त होम सायन्स म्हणजे होम सायन्स नाही, तर त्याच्यामध्ये होम सायन्स या डिपार्टमेंटमध्ये अनेक वेगवेगळे सब्जेक्ट आहेत की जे तुम्ही तुमच्या चॉईसनी निवडू शकता. जसं आहे की क्लिनिकल न्यूट्रिशन आहे, फूड सायन्स अँड न्यूट्रिशन आहे. फूड सायन्स, आपण जगात कुठेही गेलो तरी माणसाला खाणं ही गरजच आहे आणि त्याच्या मागचा तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल आणि त्याच्या रिलेटेड जर तुम्हाला इंटरेस्ट असेल काम करण्यात, अभ्यास करण्यात, तर फूड सायन्स हा एक विषय घेऊन तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकता. तसेच अनेक मॅनेजमेंट रिलेटेड कोर्सेस सुद्धा आहेत
की जे तुम्ही तुमच्या आर्ट्स बॅकग्राऊंड नंतर निश्चितच करू शकता, ज्याच्यामध्ये ब्रँड मॅनेजमेंट आहे, बिझनेस डेव्हलपमेंट आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे, स्पोर्ट्स मॅनेजमेंट आहे. जसं काही मुलांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असेल तर तो नुसताच शाळा लेवल, कॉलेज लेवलला इंटरेस्ट असून चालत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन अगदी प्रॉपर वेजनी योग्य त्या मार्गाने तुमचं शिक्षण घेतलं पाहिजे. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं खूप चांगल्या प्रकारे करिअर करू शकता. हॉटेल मॅनेजमेंट आहे. आपल्याकडे इंडियामध्ये सुद्धा आणि इंडियाच्या बाहेर सुद्धा खूप मोठी हॉटेल इंडस्ट्री आहे. आणि मी जसं म्हटलं, माणूस कुठेही जगाच्या पाठीवर राहिला तरी खाणं ही त्याची बेसिक गरजांमधली गरज आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तरी हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र त्याला मरण नाही, की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे चॉईस करू शकता, की तुम्हाला त्याच्यात पण हॉस्पिटॅलिटी डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये पण शेफ म्हणजे फूड ऍक्च्युअल खाणं बनवणं हे आहे, ते सर्व करणं हे आहे. मग तुम्हाला हॉटेलमध्ये राहून काम करायला आवडेल, शिपवर राहून काम करायला आवडेल, इंडियामधल्या हॉटेल मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करायला आवडेल, का बाहेर जाऊन भारताबाहेरच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काम करायला आवडेल. तर असे अनेक ऑप्शन्स हॉटेल मॅनेजमेंट ह्या प्रकारामध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत. सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजर, तुम्ही जर इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंड घेतलेली असेल तर तुम्हाला पुढे ह्याच्यामध्ये मार्केटिंग आणि या सगळ्यासाठी खूप जास्त स्कोप आहे, खूप जास्त अनेक ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत, अनेक संधी उपलब्ध आहेत. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा एक खूप मोठा विषय आहे, की ज्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं पुढचं एज्युकेशन करू शकता. तुम्ही कोणत्या विषयामध्ये तुमचं एज्युकेशन बेसिक ग्रॅज्युएशन कंप्लीट करता त्याच्यावर तुमचा पुढचा पाथ, जो पुढचा मॅनेजमेंटचा पुढचा मास्टर्स लेवलचा जो अभ्यास असतो तो तुमचा ठरतो. म्हणजे तुम्ही हॉस्पिटॅलिटीमध्ये आहात, तुम्हाला एअर हॉस्टेस किंवा असं कोणी होण्यामध्ये इंटरेस्ट आहे, किंवा एक अजून मोठा पार्ट आहे जो आर्ट्सला गेल्यानंतर तुम्हाला खूप जास्त त्याच्यासाठी संधी उपलब्ध आहेत, त्या म्हणजे टॅलेंट बेस्ड करिअर. जसं रेडिओ जॉकी आहे, आरजे आहे, त्याच्या रिलेटेड अनेक गोष्टी आहेत. जसं कॉम्पेअरिंग असतं, कोणाला निवेदन करण्यात इंटरेस्ट असतं, कोणाला कोरिओग्राफर ॲज अ डान्सचं जर तुम्ही नृत्याचं शिक्षण घेतलं असेल आणि ते सुद्धा जर खूप व्यवस्थित प्रॉपर वेजनी घेतलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता. जसं डान्स आहे तसंच अभिनय क्षेत्राचं सुद्धा आहे. त्याच्यासाठी सुद्धा नुसती आपल्याला आवड असणं ह्याच्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये जाऊन अभ्यास करणं, त्याच्यामध्ये जाऊन ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करून प्रॉपर वेजनी त्याचा उपयोग करून नंतर त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणं, याला खूप जास्त महत्व आहे. जसं एक जास्त करून मुलींसाठी, इव्हन मुलांसाठी फॅशन डिझायनिंग किंवा ब्युटिशियन ह्या 2-3 चांगले ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत, की ज्यांना फॅशन डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी सुद्धा त्यांचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन फॅशन इंडस्ट्रीमध्ये तुम्ही तुमचं काम पुढे करू शकता. आणि त्याचा सुद्धा मास्टर्स लेवल पर्यंतचे खूप चांगले चांगले कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसं मी आता म्हटलं तसं की आर्ट्स वाल्यांना तुम्ही तुमच्या जोडीला, अभ्यासाच्या जोडीने जर तुम्ही एखाद्या कलेचं शिक्षण घेत असाल तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल. आणि तुम्ही तुमचं स्वतःचं काही एक आयडेंटिटी निर्माण करणं, ह्याची तुम्हाला जर आवड असेल, ह्याच्यात तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, की मी कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा मी स्वतःचं काही सुरू करेन, तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणत्या तरी कलेची जोड असली तर डेफिनेटली नॉट नेसेसरी फक्त त्या कलेचा अभ्यास, तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये ललित कला ज्या आहेत आपल्या, नृत्य आहे, शिल्प आहे, नाट्य आहे, चित्रकला आहे, ह्या अशा अनेक शाखा ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे प्रॉपर कोर्सेस अवेलेबल आहेत. BA आहे, मास्टर्स लेवल आहे आणि अगदी PhD पर्यंतच्या पण अशा UGC अफिलिएटेड युनिव्हर्सिटीज आहेत, की जिकडे तुम्ही ह्या तुमची जी आवड असते ती जपण्यासाठी आणि पुढे तुमच्या कलेला चांगल्या प्रकारे वळण देण्यासाठी तुम्ही त्याच्यात ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. जसं बॅचलर ऑफ फाईन आर्ट हे एक मोठं क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये परत तुमची सब डिव्हिजन्स आहेत.
कोणी फाईन आर्ट घेईल, कोणी स्कल्पचर घेते, शिल्पकला घेईल त्याच्यामध्ये, किंवा कोणी कमर्शियल आर्ट घेईल. जे ऍड एजन्सीज आणि ह्याच्यामध्ये काम करण्यामध्ये जर तुम्हाला आवड असेल, स्वतःच्या काही कॉन्सेप्ट, क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट तयार करण्यात जर तुम्हाला काही आवड असेल, तर तुम्ही फाईन आर्ट घेऊन तुम्हाला त्यातलं जी कोणती शाखा आवडेल त्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही निश्चितच करू शकता. ज्याच्यामध्ये जसं चित्रकला आहे, टेक्सटाईल डिझाईन आहे, फॅशन डिझायनिंग आहे, कमर्शियल आर्ट आहे, फाईन आर्ट आहे. शिवाय बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा पण एक खूप चांगला ऑप्शन तुमच्यासाठी 12वी नंतर ओपन आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. शिवाय इंटिग्रेटेड लॉ कोर्स LLB आणि LLM म्हणजे कायद्याचं शिक्षण घेण्यामध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ग्रॅज्युएशन लेवल, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि इवन त्याच्यामध्ये पण नंतर स्पेशलाइज तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्ही निश्चितच करू शकता. जसं मी मगाशी म्हटलं ते जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन हा एक मोठा ऑप्शन तुमच्यासाठी. जसं आताच्या काळामध्ये मीडिया या गोष्टीला खूप जास्त महत्व लोक पण देतात आणि ते आपोआपच दिलं जातं. तर अशा क्षेत्रामध्ये तुम्हाला जर काम करण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही जर्नलिझम किंवा मास कम्युनिकेशन, मास मीडिया त्यातली एखादा तुमच्या आवडीचा सब्जेक्ट घेऊन तुम्ही तुमचं पुढचं करिअर ऑप्शन निवडू शकता. फॅशन डिझायनिंग आहे आता मी म्हटल्याप्रमाणे. आणि ह्यापैकी तुम्हाला जे कोणतं क्षेत्र निवडायचं असेल त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तर तुमचं डिसिजन मेकिंग आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा जो डिसिजन घ्याल, जो निर्णय घ्याल त्याच्यावर तुम्ही ठाम असलं पाहिजे. कोणीतरी सांगतंय म्हणून किंवा मला सहज गंमत म्हणून वाटलं म्हणून कधीच करिअर चॉईस इतका सहज तुम्ही निवडू नाही शकत. त्याच्यासाठी तुमचा विचार पाहिजे आणि नुसतं स्वतःचा विचार घेण्यापेक्षा आपल्यापेक्षा जे त्या क्षेत्रामध्ये सिनियर्स आहेत, जे आपल्या घरामध्ये मोठी माणसं आहेत, पालक आहेत, आपले पेरेंट्स आहेत आणि आपले गुरुजन आहेत, कोणी तुमचे सिनियर टीचर्स असतील, प्रोफेसर्स असतील, तुम्ही तुमचे कोणी गुरुतुल्य व्यक्ती असतील, तर त्यांचा विचार घेऊन फक्त कुणाचंही ब्लाइंडली न ऐकता तुमचं स्वतःचा इंटरेस्ट बघून तुम्हाला स्वतःला खरंच वाटतं का की मी ह्याच्यावर या क्षेत्रामध्ये काही करू शकेल का, आई सांगते म्हणून, बाबा सांगते म्हणून, बाबा सांगतात म्हणून असं म्हणून तुमचा कुठलाही करिअर चॉईस तुम्ही करू नाही शकत. तुम्ही त्याच्यामध्ये 10 गोष्टी जाणून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यासाठी स्वतःला जाणून घ्या की मला काय आवडेल करायला, मला ह्या क्षेत्रात जाऊन काम करायला आवडेल का, मला स्वतःचं काम करायला आवडेल का, मला खूप लोकांच्यात जाऊन काम करायला आवडेल, टीमवर्क करायला आवडेल का, खूप लोकांना जोडून घ्यायला आवडेल आणि कोणत्या लिडरशिप क्वालिटीज असलेल्या गोष्टी मला करायला आवडतील का. तर असा चॉईस तुम्ही ठेवू शकता. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला एक 4-5 गोष्टी ज्या खूप महत्वाच्या आहेत. एक तर तुमचा पर्पज, तुमचा हेतू काय आहे एखादी गोष्ट शिकण्यामध्ये. आणि असं पण असतं की आपण एखादं एज्युकेशन घेतो आणि त्याच्यापेक्षा खूप वेगळं आपलं करिअर पाथ किंवा एक इन्कम सोर्स आपला फार वेगळा असू शकतो. पण ह्याच्यासाठी डेफिनेटली तुम्हाला तुमचा जो काही करिअर, जे काही एज्युकेशन तुम्ही घेतलं आहे त्याच्या बेसवरच तुम्ही तुमचं करिअर पुढे नेत असता आणि तुमच्या घेतलेल्या अकॅडमिक एज्युकेशनचा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा जो काही तुमचा पुढचा इन्कम सोर्स असेल त्याच्यामध्ये त्याचा निश्चितच फायदा होतो. डिरेक्टली इनडायरेक्टली आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे करत असतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा हेतू माहीत असणं हे फार महत्वाचं आहे की मी हे का करते आहे, कशासाठी करते, मला हे खरंच आवडतंय का, का माझ्यावर बर्डन होत आहे. तर तुम्हाला तुमचा करिअर जो पाथ असतो तो चेंज करण्याचा पण सुद्धा तुम्हाला नेहमी चॉईस असतो. कधी कधी 11वी-12वीला मुलं आई बाबा सांगतायत म्हणून आर्ट्स कॉमर्सला गेलो, सायन्सला गेलो, पण माझा कल जर आर्ट्सकडे आहे, मला जर ते विषय आवडतात, तर तुम्हाला 12वी नंतर तुमचा पाथ थोडासा तरी चेंज करण्याचा चॉईस असतो. जो हा तुमच्यासाठी खूप क्रुशियल हे आहे असं मी म्हणेन की इकडे तुमचा खूप मोठा डिसिजन असेल 12वी नंतर तुम्ही काय कराल. तर पूर्ण विचार करून, पूर्ण तुमचा पुढच्या आयुष्याचा विचार करून तुम्ही तुमचा डिसिजन घ्यायला पाहिजे. मग माझी पॅशन काय आहे, माझी आवड काय आहे, मला हे खरंच आवडतंय का,
तरच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये त्या फील्डमध्ये गेलं पाहिजे. आणि ह्याच्यानंतर पॉसिबिलिटीज काय काय असतील. तर जेव्हा एखादा आपण डिसिजन घेतो तेव्हा खूप चांगल्या पॉसिबिलिटीजचा आपण पटकन विचार करतो, की मला तर काय छानच छानच नोकरी मिळेल. मला तर काय माझा स्वतःचा बिझनेस फारच छान चालेल. पण त्याच्या वेळेला सगळ्यात महत्त्वाचं असं ती वर्स्ट कंडिशन काय होऊ शकते, याचा विचार करणं आणि मग वर्स्ट काय होईल, की कदाचित नाही माझं या क्षेत्रामध्ये करिअर होऊ शकणार. पण मी जे शिकले आहे त्याचा उपयोग, जे काही मी शिकलो आहे त्याचा उपयोग मला माझ्या पुढच्या करिअरमध्ये, पुढचा जो काही मी मार्ग निवडेल, त्याच्यामध्ये मला त्याचा उपयोग होईल का? आणि मी जो डिसिजन घेतला आहे, तो निभावण्याची माझ्यामध्ये ताकद आहे का? तर तुम्ही जो काही डिसिजन घ्याल, तो निभावण्याची तुमच्यामध्ये ताकद येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप जास्त मेहनत करणं, हे महत्त्वाचं आहे आणि टाईम मॅनेजमेंट करणं. तुम्ही वाटेल त्या क्षेत्रात असाल जगामध्ये, तरी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करणं आणि मेहनत करणं, तुमचा वेळ, तुमचं हे जे एज आहे, जे इतक्या क्रुशियल पार्टवर तुम्ही आहात 12वी नंतरचा तुमच्या आयुष्याचा खूप मोठा करियर चॉईस निवडण्यासाठी, तर तेव्हा तुम्ही तुमचा वेळ कोणत्या कारणासाठी खर्ची घालवायचा, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. मग मी जर एखाद्या गोष्टीला इतका वेळ देतोय, तर ते बरोबर आहे का? आणि एखाद्या नको त्या गोष्टीला मी जास्त प्राधान्य देतो आहे का? हे तुम्ही विचार करून, तुमचं टाईम मॅनेजमेंट करून आणि प्रचंड मेहनत करण्याची तुमची तयारी असेल, तर तुम्ही वाटेल त्या क्षेत्रामध्ये खूप छान प्रकारे तुमचं करिअर करू शकता. तुम्ही स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहू शकता. जर तुमची मेहनत करण्याची तयारी असेल आणि ह्याच प्रकारे तुमची मानसिक, शारीरिक ताकद असली पाहिजे, की मी जे काही करते त्याच्यामध्ये मी काहीतरी चांगलंच करेन, असा तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे आणि नुसता विश्वास असण्यापेक्षा तुम्ही त्या मार्गाने पुढे तुमची पावलं किंवा तुमचं जे काही मेहनत करणं आहे ते त्या मार्गाने गेलं पाहिजे. तुमची कुठलीही मेहनत गाढव मेहनत नाही झाली पाहिजे, की नुसतीच मी मेहनत करते त्याच्यामध्ये मला काही काही जे काही मिळायला पाहिजे ते काही मिळतच नाही. तर तुम्ही योग्य प्रकारे मेहनत घेता आहात का? तर ह्याच्यासाठी सतत स्वतःवर फोकस करणं, स्वतःचा अभ्यास करणं आणि आपल्या क्षेत्रामध्ये जर जे कोणी सीनियर्स असतील त्यांचा गाईडन्स घेणं वेळोवेळी, हे मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे. तर ठीक आहे. अ, इथेच मी माझं लेक्चर संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅम त्या सखोल मार्गदर्शनाबद्दल. आणि मला खात्री आहे सगळ्यांना नक्कीच कळलं असेल की त्यांना पुढे जाऊन काय करायचंय किंवा ऍटलिस्ट एक अंदाज तरी आला असेल की कुठल्या प्रकारची फील्ड्स त्यांना चूज करायला सगळ्यांना अवेलेबल आहेत आणि ते पुढे जाऊन काय करू शकतात. आपल्याकडे अजून एखादा मिनिट आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा किंवा स्वतःला अनम्यूट करून विचारा. काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल किंवा कुठला एखादा मुद्दा समजला नसेल तर तुम्ही विचारू शकता. ओके. सो मॅम परत एकदा धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि तुमचं मार्गदर्शन तुम्ही सगळ्यांना केलं. सो थँक्यू. धन्यवाद. सो आपल्या पुढच्या वक्त्या ऑलरेडी आलेल्या आहेत मीटिंगमध्ये. नगा प्रभू मॅम. मी त्यांचं इंट्रोडक्शन, त्यांची ओळख करून देतो. सो मॅमनी त्यांचं CMA केलंय फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्स USA आणि त्या सर्टिफाईड रिसर्च अनालिस्ट आहेत फ्रॉम NISM अँड PGDM फ्रॉम द नरसी मोजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. मॅमचा एक्सपिरियन्स आहे ज्या बँक ट्रेजरीज असतात, NBFCs असतात, व्हेरियस मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन्स असतात, तिथे ऑडिट्स कंडक्ट करणं, ॲज वेल ॲज जी नावाजलेली इन्शुरन्स कंपनी आहे HDFC लाईफ, त्याच्याबरोबरही मॅमने काम केलंय.
मॅम सध्या बोर्ड मेंबर आहेत आणि ट्रेजरर आहेत मुंबई चॅप्टर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स USA च्या. सो अजून कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता मी मॅमला बोलू इच्छितो. वेलकम ऑन बोर्ड मॅम. वेलकम मॅम. थँक्यू चिन्मय. सो जसं अमृता मॅमने मस्त सांगितलं की आपल्याला ज्याच्यात आवड असते आपण ते निवडलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखादे काम जमतं, पण जर त्याच्यात आवड नसेल तर आपण त्याच्यात हार्डली 2-4 वर्ष काम करू पण नंतर खरंच कंटाळा येतो. म्हणजे तुम्ही आता 11वी-12वीत असं वाटतं आपल्याला की आपले मित्र करतायत किंवा मैत्रिणी एखादं फील्ड घेतायत किंवा आपल्या कोणत्यातरी मोठ्या रिलेटिव्हने एखादं फील्ड घेतलंय आणि त्यांना त्याच्यात यश मिळालंय. तर आपण पण तेच करूया. तर डायरेक्टली तसं करायला जाऊ नका. पहिलं तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे, तुमचे स्किल्स काय आहेत, हे पहिलं जाणून घ्या. थोडा वेळ काढा. डायरीत लिहून काढा, की तुम्हाला कोणत्या-कोणत्या गोष्टी आवडतात करायला. तुम्ही कोणत्या एरियामध्ये जास्त वेळ 12-13 तासही काम करण्याची तुमची तयारी आहे आणि तरीही तुम्हाला त्याच्यात आवड राहील. हे सगळं स्वतःला पूर्ण अॅनलाईज करा आणि मग निवडा. आणि कारण तुम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये आहात, दिस इज रिअली अ गोल्डन पिरियड की तुम्ही तुमचा राइट पाथ चूज करू शकता. तर आता आपण कॉमर्समध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत 12वी नंतर हे बघूया. तर मी PPT शेअर करते. माझा PPT दिसतोय का सगळ्यांना? येस मॅम, इट्स विजिबल. ओके. तर मग आता आपण कॉमर्समध्ये एक्झॅक्टली स्कोप काय आहे? तर हे पहिलं बघूया. म्हणजे कोणत्याही तुम्ही स्ट्रीम निवडतात, आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स, त्याचा एक्झॅक्टली पुढे स्कोप काय आहे? त्याच्यात करियर अपॉर्च्युनिटीज काय आहेत? हे बघितलं पाहिजे. तर पहिलं म्हणजे कॉमर्सचा वापर हा सगळीकडे होतो. म्हणजे सिंपल आपण जेव्हा एखादी गोष्ट काही विकत घ्यायला जातो, गुड्स किंवा सर्व्हिसेस, त्यात सुद्धा कॉमर्स पिक्चरमध्ये येतो. शिवाय हा एक असा एरिया आहे, असा स्ट्रीम आहे जिकडे बायकांसारखे हा एक असा स्ट्रीम आहे जिकडे तुम्हाला बरेचसे अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे तुम्हाला आपण जेव्हा कॉमर्स हे ऐकतो तेव्हा मनात आपल्या काय येतं, की बिझनेस येतो. एक्सचेंज येतो किंवा आपलं अकाउंटिंग येतं. पण कॉमर्समध्ये खरं बघायला गेलात, तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये गेलात किंवा कोणत्या बँकमध्ये गेलात, तर तुम्हाला कळेल की कॉमर्स हे खूप मोठं फील्ड आहे. सो आपण आता आज डिटेलमध्ये बघूया की एक्झॅक्टली त्यात काय आहे आणि तुम्ही कोणते-कोणते कोर्सेस 12वी नंतर करू शकतात. तर सर्वप्रथम एकदा बघूया इंडस्ट्रीमध्ये सध्या काय चाललंय. म्हणजे कॉमर्स या स्ट्रीममध्ये सर्वात जास्त डिमांड कोणत्या-कोणत्या एरियाजमध्ये आहे. तर सर्वप्रथम राईज ऑफ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स. तर आपण बघू शकतो की Amazon, Flipkart हे सगळे जे वेबसाईट्स आहेत, ऑनलाईन ट्रेड जे पर्चेस वेबसाईट्स आहेत, त्यांचा जास्त डिमांड आहे. तिथे आपल्याला डिस्काउंटही मिळतं, त्यांची ऑफर्स असतात. शिवाय त्यांची ग्रोथही खूप चांगली आहे. म्हणजे आधी कसं होतं, की फक्त आपण दुकानात जायचो, विकत घ्यायचो. पण आता कसं आहे सगळं ऑनलाईन होतंय हळू. सो ई-कॉमर्स हा एक असा एरिया आहे जिकडे जॉब डिमांडही खूप जास्त आहे आणि ती खूप वेळ राहणार आहे. दुसरं सर्जिंग डिमांड फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आपण हे ऐकलं असेल बरेच वेळा कोणाकडून तरी तुम्ही नक्की ऐकलं असेल, की सगळ्या गोष्टी आता ऑटोमॅटिक होतायत. तर बऱ्याच जणांचे जॉब जातील पुढच्या येणाऱ्या 10 वर्षात वगैरे. सो कसं होतं, की आता हा एक इंडस्ट्री ट्रेंड आहे. सगळं ऑटोमॅटिक होतंय. सो जेव्हा आपण एखादं शिक्षण घेतो, आपण जे म्हणतो ना सारखं आपण अपडेटेड राहायला पाहिजे. सो तुम्ही कॉमर्समध्ये कोणताही जरी कोर्स केला, प्रोफेशनल कोर्स केला, तरी जे हे इंडस्ट्री ट्रेंड्स आहेत त्या पद्धतीने स्वतःचे नवीन-नवीन सर्टिफिकेट्स घ्यावे लागतात, शिकावं लागतं, अपडेटेड राहावं लागतं. तरच मार्केटमध्ये आपल्यासाठी जॉब डिमांड जास्त असते. मग इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट बाय फॉरेन एंटिटीज. तर मला माहित नाही तुम्ही किती जणांनी बजेट बघितलं असेल, बट यावेळीचं जे बजेट होतं, ते फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगलं होतं. म्हणजे कसं होणार, की बाहेरच्या ज्या कंपनीज आहेत, त्या इंडियामध्ये येणार आणि त्यामुळे काय होतं, की जास्त आपल्याकडे टेक्नॉलॉजी येते आणि टेक्नॉलॉजी आली, इन्फ्रास्ट्रक्चर आलं, की अर्थात परत जॉब डिमांड वाढते. सो बेसिकली या येणाऱ्या 10 वर्षात जी आहे, कॉमर्समध्ये जॉब डिमांड खूप वाढणार आहे.
आणि शिवाय स्टॉक मार्केटचा एक ट्रेंड आहे. तुम्ही डिग्री कॉलेजमध्ये गेलात, कॉमर्स तुम्ही स्ट्रीम निवडलं आणि डिग्री कॉलेजमध्ये गेलात, की तुम्हाला हे बरेच तुमचे फ्रेंड्स मिळतील हळू-हळू जे बोलतील, की आम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं, या शेअरमध्ये इन्व्हेस्ट केलं. तर ते सुद्धा एक खूप हाय डिमांड प्रोफेशन आहे. फक्त एवढंच, की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करतात कुठे तेव्हा एका प्रोफेशनलचा ॲडवाईस घ्या. आपल्या मित्र-मैत्रिणींनी हे शेअर विकत घेतले म्हणून आपण घेऊया ही चूक कधीच करू नका. दुसरी गोष्ट स्टार्टअप. आता आपण बघतो की बरेच आपल्या वयाचे किंवा जे 20s to 30s मध्ये पण जी लोकं आहेत, नवीन-नवीन छोटे-छोटे बिझनेस येतायत. सो जेव्हा नवीन बिझनेस सेटअप होतात तेव्हा अर्थात त्यांना वेगळे-वेगळे कॉमर्स हा तर असतोच. कोणताही बिझनेस असला, इव्हन हॉस्पिटल जरी असलं तरी त्यात तुम्हाला अकाउंटिंग डिपार्टमेंट, क्रेडिट डिपार्टमेंट सगळं लागतं. सो हे जे 5 इंडस्ट्री ट्रेंड्स आहेत, हे आपल्याला सांगू शकतात की कॉमर्स या स्ट्रीममध्ये जॉब डिमांड खूप आहे. पण आता जेव्हा आपण एखाद्या स्ट्रीममध्ये जातो, आपल्याकडे स्किल सेट असणं खूप गरजेचं आहे. तर या स्लाइडमध्ये मी लेफ्ट साइडला जे स्किल्स दिले आहेत, ते कॉमर्स स्ट्रीममध्ये बेसिकली तुम्ही कोणताही सब पार्ट निवडा. ते त्याच्यात एक्झॅक्टली कोणते-कोणते डिपार्टमेंट्स आहेत ते मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगेन. पण तुम्ही बेसिकली जर कॉमर्स घेतात, तर हे जे 6 स्किल्स आहेत, ते खूप गरजेचे आहेत आणि हे तुमच्यामध्ये असले पाहिजेत किंवा तुम्ही डेव्हलप करा. कारण हे स्किल्स असले तर तुम्ही आपल्याला कसं फक्त जॉब पकडायचा नाही. आपल्याला त्याच्यात ग्रो करायचंय, पुढे करियर बनवायचंय. सो हे खूप गरजेचं आहे. तर पहिले जे 2 आहेत, एनालिटिकल स्किल्स, न्यूमरसी स्किल्स. सो आता कॉमर्समध्ये काय आहे, की आपल्याला बॅलन्स शीट बनवावी लागते, त्याचं चेकिंग करावं लागतं, एनालिसिस करावं लागतं किंवा कस्टमरचं एनालिसिस करावं लागतं त्याला लोन द्यायच्या आधी. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो एनालिटिकल आणि न्यूमरसी स्किल्स खूप गरजेचे आहेत. इनफॅक्ट तुम्ही डिग्री कॉलेजमध्ये तुमचा एफ-वाय, बी-कॉमचा पेपरसाठी सुद्धा हे 2 स्किल्स खूप गरजेचे आहेत. तिसरी गोष्ट कम्युनिकेशन आणि इंटरपर्सनल स्किल्स. हे मस्ट आहे. तुम्ही कोणताही स्ट्रीम निवडा किंवा तुम्ही कशातही करियर करा. चांगलं कम्युनिकेशन आणि इंटरपर्सनल स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. कसं होतं बऱ्याचदा, की इंटरव्ह्यूमध्ये एखादी व्यक्ती जाते. समजा 2 जण गेली आहेत. त्यांच्याकडे सेम सर्टिफिकेट्स आहेत, सेम डिग्री सगळं सेम. पण ज्या व्यक्तीकडे कम्युनिकेशन स्किल्स जास्त चांगले आहेत, जनरली तो हायर होतो आणि ज्याचे कम्युनिकेशन स्किल्स फारसे चांगले नाहीयेत, तो रिजेक्ट होतो. सो एवढा इम्पोर्टन्स आहे या स्किलचा आणि या सगळ्यांमध्ये असलाच पाहिजे. मग 4th, 5th, 6th दॅट इज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, लीडरशिप स्किल्स आणि डिसिजन मेकिंग स्किल्स. तर जसं मी म्हणाले आपल्याला फक्त एनालिस्ट, असोसिएट या ज्युनियर लेव्हल पोझिशन्सवर नाही राहायचंय. आपल्याला मॅनेजर बनायचंय, व्हाईस प्रेसिडेंट अर्थात CFO सुद्धा बनायचं. तर एवढ्या हाय लेव्हलवर आपल्याला कॉमर्समध्ये जायचं असेल, तर आपल्याला हे 3 स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. आणि फक्त यात नाही, कोणत्याही स्ट्रीममध्ये हे 3 खूप गरजेचे आहेत, जर तुम्हाला तुमची पायरी वर चढायची असेल त्या पर्टिक्युलर स्ट्रीम. आता राइट साइडला जे दिलेत, ॲडिशनल स्किल्स रिक्वायर्ड फॉर वर्किंग इन डिजिटायझेशन. सो जे इंडस्ट्री ट्रेंड्स मी आधीच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितले, की सध्या सगळं ऑटोमॅटिक होतंय. म्हणजे Amazon, Flipkart सारखे सगळे प्लॅटफॉर्म्स वर येतात. सो जर तुम्हाला तिकडे जॉब घ्यायचा असेल, तिकडे करियर बनवायचं असेल, तर हे 5 ॲडिशनल स्किल्स असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ते आहे डेटा एनालिटिक्स, ऑटोमेशन स्किल, कंटेंट रायटिंग, टेस्टिंग अँड डेटा कलेक्शन, बिझनेस इंटेलिजन्स मॅपिंग. सो हे कसं आहे, की ऑटोमेशन किंवा डिजिटायझेशन जे आपण म्हणतो, तुम्ही एखादं न्यूमरिक व्हॅल्यू घातली, की ती पूर्ण सिस्टममध्ये प्रोसेस होते स्टार्ट टू एंड. म्हणजे तुम्ही इथे नुसतं समजा ₹50,000 एक सेल झाला. तुम्ही जर ते इनपुट केलं सिस्टममध्ये डायरेक्टली ते बॅलन्स शीट पर्यंत जातं. सो नंतर काय होतं, की आपल्याला ते चेक करावं लागतं पुढे जाऊन. सो ह्या सर्वासाठी हे 5ही स्किल्स खूप गरजेचे आहे. तर हे कोर्सेसची लिस्ट आहे 12वी नंतर. चिन्मय मी बघू शकते बऱ्याच स्टुडंट्सनी हँड रेज केले आहेत. तर एकदा तुम्ही बघाल का? हो, सायली कागडे हिने हँड रेज केलाय. काही क्वेश्चन आहे का? आणि त्याआधी पण कोणीतरी केला होता. तुम्ही प्रश्न विचारू शकतात मला. हो, तुम्हाला प्रश्न प्रेझेंटेशन चालू असताना तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि प्रेझेंटेशन झाल्यावर आपण वेळ देणारच आहोत. तेव्हाही तुम्ही प्रश्न हां, विचारू तेव्हा शकता. तुम्ही आरामात मला विचारू शकतात. काय-काय मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. आय गेस आपण पुढे जाऊया मॅम. हो, चालेल.
तर आता लिस्ट ऑफ कोर्सेस आफ्टर 12th. तर मग 12th आता हे जे लेफ्ट साइडला आहेत हे बॅचलर कोर्सेस आहेत आणि जे राइट साइडला दिले आहेत ते प्रोफेशनल कोर्सेस आहेत. पण हे असे आहेत की तुम्ही 12वी नंतर सुरू करू शकता. ह्याचे एक्झाम्स अपियर करू शकतात. सो पहिलं म्हणजे तुम्ही बॅचलरेटमध्ये बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मग LLB किंवा बरेचसे व्होकेशनल कोर्सेस सुद्धा आहेत. सो तुम्ही हे करू शकतात आणि हे तर मस्ट आहे. फक्त एवढंच आहे की ह्या 6 मध्ये तुम्हाला जसं मी म्हणाले, की तुमची आवड काय आहे? मग तुमचे स्किल्स काय आहेत? हे अॅनलाईज करा आणि मग ह्याच्यातलं एक निवडा. शिवाय जर तुम्ही बाहेर जॉब मार्केटमध्ये गेलात, आता मी हे प्रोफेशनल कोर्सेस इथे का लिहिले आहेत? तर सध्या कसं झालंय, की फक्त बॅचलर डिग्रीची डिमांड फार कमी आहे. जर तुम्हाला खरंच चांगला जॉब हवा असेल, खरंच चांगलं करियर कॉमर्समध्ये बनवायचं असेल, तर सध्या बाहेर अशी कॉम्पिटिशन आहे, की प्रोफेशनल डिग्री असणं एक मस्ट आहे. तर बरेचसे प्रोफेशनल डिग्रीमध्ये सुद्धा खूप चॉईसेस आहेत. तुम्हाला जी आवड असेल ते तुम्ही निवडा. सो हे जे 5 मी प्रोफेशनल कोर्सेस दिले आहे, CA, CS, मग CMA इंडिया, CMA USA आणि सीमा UK. तर हे जे 5 कोर्सेस आहेत, ह्याच्या परीक्षा तुम्ही TY BComच्या आधी देऊ शकतात. फक्त एवढंच आहे, की ह्याचं जी डिग्री सर्टिफिकेट आहे, हे तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यावर आणि हर एका जी प्रोफेशनल कोर्स आहे, त्याचे वेगळे-वेगळे वर्क एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट्स आहेत. तर ते तुम्ही पूर्ण केल्यावर तुम्हाला हे प्रोफेशनल डिग्रीज मिळते. आता चार्टर्ड अकाउंटन्सी हे बेसिकली जे ऑडिट आणि टॅक्सेशनमध्ये त्याचं हे जास्त आहे किंवा फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये त्याचं म्हणजे हे खूप जास्त आहे. आपलं एक्सप्लेनेशन आणि डिटेलमध्ये आहे. सो जर तुम्हाला ह्यात इंटरेस्ट असेल तर चार्टर्ड अकाउंटन्सी घ्या. कंपनी सेक्रेटरी जनरली असं बोललं जातं, की तुम्ही LLB बरोबर ते कंपाईल करून घेऊ शकतात. बिकॉज कंपनी सेक्रेटरीमध्ये लॉ हा त्याचा मेन बॅकबोन आहे. सो काय होतं, की बऱ्याचशा कंपनीजमध्ये कंप्लायन्स डिपार्टमेंट असतो. तिथे तुम्हाला खूप छान जॉब मिळू शकतो, जर तुम्ही कंपनी सेक्रेटरी केलं तर. ते आपण कोणते-कोणते डिपार्टमेंट्स आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. मग CMA इंडिया हे जर तुम्हाला कॉस्टिंगमध्ये आवड असेल, कॉस्टिंगमध्ये तुम्ही CMA इंडिया घेऊ शकता. मग CMA USA जे मी पण केलंय. सो तुम्हाला जर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये आवड असेल, मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये आवड असेल, तर तुम्ही CMA USA घेऊ शकतात. आणि CIMA पण CMA USA सारखं सेम आहे. फक्त कसं आहे, की सगळ्या कंट्रीजचा स्वतःचा एक पद्धत असते कॉस्टिंगची किंवा अकाउंट्सची. त्यांचे वेगळे-वेगळे स्टँडर्ड्स असतात. अकाउंटिंग स्टँडर्ड जर तुम्ही ऐकलं असेल तर. सो त्या पद्धतीने हे कोर्सेसचं अकाउंटिंग ट्रीटमेंट वगैरे वेगळी होते. सो हे 2 कोर्सेस CMA USA, सीमा इंडिया सेम आहेत. फक्त ते UKच्या लॉ प्रमाणे आणि USच्या लॉ प्रमाणे. आणि हे जे कोर्सेस आहेत ते आफ्टर ग्रॅज्युएशन आहेत. तर लेफ्ट साइडला आपण बघू शकता मास्टर्स ऑफ कॉमर्स, MBA, LLM आणि बाकीचे जे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम आहेत जसं बँकिंग अँड फायनान्स आहे, क्वांटिटेटिव्ह फायनान्स आहे. आणि जे राइट साइडला आहेत, हे असे 4 कोर्सेस आहेत ज्याची परीक्षा सुद्धा तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरच देऊ शकता. सो ह्याच्या परीक्षा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या आधी अपियर नाही होऊ शकत. फक्त CFA जे आहे त्याची पहिले लेव्हल तुम्ही TY BCom मध्ये असताना देऊ शकता. आता MBA बद्दल जर मी स्पेसिफिकली बोलले, तर तुम्हाला कशात आवड आहे? कसं होतं, की कधीतरी आपल्याला ज्युनियर कॉलेजमध्ये सुद्धा नाही समजत, आपल्याला एक्झॅक्टली कॉमर्समध्ये कोणता मेजर घ्यायचा आहे. तुम्ही TY BCom पर्यंत तरी आपल्याला थोडीफार आयडिया येते. सो MBA हा एक असा गुड वे आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही MBAमध्ये बरेच प्रकार आहेत. ऑपरेशन्स मॅनेजमेंट आहे, ह्युमन रिसोर्स आहे, म्हणजे फक्त फायनान्स नाहीये. बरेचसे एरियाज आहे. बिझनेस मॅनेजमेंट आहे. मी स्वतः बिझनेस मॅनेजमेंटमध्ये केले. तर MBAमध्ये तुम्हाला ज्या स्पेसिफिक एरियामध्ये आवड आहे त्याच्यात तुम्ही करू शकता. आणि दुसरा जर मी एक ॲडवाइस दिला तर जे मास्टर कोर्सेस जर तुम्ही करत असाल, शक्यतो फुल टाईम करा. कारण पार्ट टाईम किंवा डिस्टन्स लर्निंगला खरं सांगू तर एवढी डिमांड नाहीये मार्केटमध्ये. फुल टाईमला खूप हाय डिमांड आहे आणि त्याचे पॅकेजेसही खूप चांगले आहेत. सो तुम्ही मास्टर्स कोणताही कोर्स करायला बघणार असाल तर तो फुल टाईमच करा. आणि जर हे जे 4 कोर्सेस आहेत, तर सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट ही CPA USAचं आहे. म्हणजे जसं इंडियाचा चार्टर्ड अकाउंटंट आहे, सेम यूएससाठी CPA असतो. फक्त एवढंच आहे की इंडियामध्ये इंडियन गॅप म्हणजे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स वापरले जातात आणि यूएसमध्ये US गॅप वापरला जातो. सो ते 2 मोठे डिफरन्सेस असल्यामुळे ही परीक्षा CA आणि ही CPA. दुसरं असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट्स. सो हे UKच्या ह्याच्याप्रमाणे आहे एक्झाम.
आता चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट आणि FRM हे जे 2 कोर्सेस आहेत ह्याच्याबद्दल मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगेन, कारण ते डिपार्टमेंट वाईज आहेत. म्हणजे तुमच्या एरिया ऑफ इंटरेस्ट प्रमाणे खूप कन्फाइन्ड कोर्सेस आहेत. सो आता या जॉब प्रॉस्पेक्ट्समध्ये मी जे दिले ही लिस्ट पूर्ण नाहीये. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. तसं मी म्हणाले कॉमर्स खूप वास्ट फील्ड आहे. सो आता मी तुम्हाला एक-एक सांगते आणि जे मी तुम्हाला आतापर्यंत समजावलं स्किल सेट जो आहे, इंडस्ट्री ट्रेंड आहे, कोर्स कोणता घ्यायचा. सो आपण एक एक्झाम्पल घेऊया 2-3 त्याच्याने तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली करियर मॅपिंग कॉमर्समध्ये कसं करायचं. तर जॉब प्रॉस्पेक्ट्समध्ये कॉर्पोरेट अँड रिटेल बँकिंग हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे कॉमर्स हा शब्द ऐकला की मनात आपल्या बिझनेस येतो, बँकिंग येतं. सो कॉर्पोरेट बँकिंग म्हणजे जे आपण मोठ्या-मोठ्या बिझनेसेस बरोबर जे कम्युनिकेशन जे आपण कम्युनिकेशन करतो, कस्टमर रिलेशनशिप बनवतो, मग त्यांना बँकिंग सर्व्हिसेस देतो. आणि रिटेल बँकिंग म्हणजे जे आपण नॉर्मल कस्टमर्स बरोबर म्हणजे आपण जे करतो इंडिव्हिज्युअली डेली बँकेत जाऊन काही ट्रान्झॅक्शन वगैरे केलं, ते रिटेल बँकिंगमध्ये. इन्व्हेस्टमेंट बँकिंग. आता जसं मी म्हणाले CFA बद्दल लास्ट स्लाइडमध्ये. सो इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? तर तुमच्याबरोबर जर कोणी जर शेअरमध्ये इन्व्हेस्ट करत असेल किंवा तुमचे कोण पेरेंट्स, रिलेटिव्हज किंवा मोठे भाऊ-बहीण करत असतील, तर तुम्हाला कळेल की आजकाल IPO खूप येतायत. सो IPOमध्ये जे अंडर रायटिंग केलं जातं किंवा IPOसाठी जे म्हणजे कोणताही IPO म्हणजे सिंपल शब्दात बोलायला गेलं तर कोणतीही जेव्हा कंपनी स्वतःला शेअर मार्केटमध्ये हे करते, उभं करते. शेअर्सनी पैसे जेव्हा रेज करते बिझनेस ग्रो करायला, तेव्हा जो पहिली जी शेअर जे मार्केटमध्ये रिलीज करतात, त्याला IPO म्हणतात, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. तर आता जर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये आपले शेअर लिस्ट करायचे असतील, तर त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर असते आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट बँक्सची मदत घ्यावी लागते. इन्व्हेस्टमेंट बँक सगळं त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स बनवतात. कोणत्या प्राइसला शेअर मार्केटमध्ये जाणार, काय किंमत असणार त्या शेअरची, किती किती शेअर्स असणार आणि एका इंडिव्हिज्युअलला किंवा एम्प्लॉईला किती अलॉट होऊ शकतात. हे सगळ्याचं जे प्लॅनिंग असतं, ते इन्व्हेस्टमेंट बँकर्स करतात आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये जर तुम्हाला आवड असेल, तर CFAचा कोर्स करणं गरजेचं आहे. सो CFAचा बेसिकली इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये त्याचं मॅक्झिमम हे आहे. बाकी ठिकाणीही आहे. अर्थात CFA खूप मोठं त्याला खूपच डिमांड आहे. पण त्याचा कोर जो आहे तो इन्व्हेस्टमेंट बँकिंग या ह्याच्यात आहे, क्षेत्रात आहे. मग स्टॉक मार्केट डीलर. तर तुम्ही कोणताही शेअर्स जर घेत असाल वगैरे तर स्टॉक मार्केट डीलर्स असतात, जे आपली डील शेअर बायिंग सेलिंगचं जे काम करतात. तर हे डिपार्टमेंट जे आहे ते तुम्हाला NBFC किंवा बँक्समध्ये दिसतील. सो ते एक आहे. दुसरं इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर. तर बरेच तुम्ही जण बघाल, की आपल्याला कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे, तर एक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर अलॉटेड असतो. तर ते प्रायव्हेटही असतात इंडिव्हिज्युअल्स किंवा बँक्स थ्रू, सिक्युरिटीज कंपनी ह्याच्या थ्रू असतात. सो इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आणि ह्याच्या पण काही एक्झाम्स आहेत. सो ते तुम्ही ऑनलाईन बघू शकता आणि ह्यालाही खूप अभ्यास लागतो. म्हणजे हे जे सगळे मी जे तुम्हाला सांगते, त्याला खूप सखोल अभ्यास लागतो कारण हे स्पेशलायझेशन्स आहेत. आणि स्पेशलायझेशन मध्ये करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नुसतं BCom केलं ना, तर एकतर जो हायर करतो आपल्याला, जो एम्प्लॉयर हायर करतो त्याला एकतर आयडिया नसते, की एक्झॅक्टली म्हणजे या व्यक्तीला आपण कशात घेऊ किंवा काय घेऊ. तर स्पेशलायझेशन असलेलं ऑल्वेज बेटर आहे. दुसरं अकाउंटिंग अँड ऑडिट सर्व्हिसेस. तर जे आपण अकाउंटचं काम सगळीकडे होतं ते आणि ऑडिट म्हणजे जे पूर्ण कंपनी करते त्याला जे डिपार्टमेंट्स आहेत हे सगळे जे दिलेत मी. सो त्यांचं ऑडिट आम्हाला करावं लागतं. म्हणजे चेक करावं लागतं स्टार्ट टू एंड की कसं काय चाललंय. नंतर काही फ्रॉड आहे का वगैरे हे सगळं आम्हाला चेक करावं लागतं. सो ते ऑडिटमध्ये येतं. 6वं क्रेडिट मॅनेजमेंट. सो आता एखाद्याला लोनचा जो पार्ट आहे मेन, ठीक आहे. सो लोन असं डायरेक्टली देता येत नाही. आपल्याला पहिलं म्हणजे ज्याला लोन देतोय त्याला पूर्ण अॅनलाईज करावं लागतं, की तो आपल्याला परत पैसे म्हणजे फेडू शकतो का? इंटरेस्ट आपल्याला देऊ शकतो का? आणि तो लोन कोणत्या कारणासाठी काढतोय? ते लीगल आहे का? सो हे सगळं जे चेकिंग करावं लागतं हे क्रेडिट मॅनेजमेंट डिपार्टमेंट करते आणि जर तुम्ही मला विचाराल सध्या ॲट प्रेझेंट मार्केटमध्ये डिमांड कोणत्या ह्याला जास्त आहे, तर ती क्रेडिट मॅनेजमेंटला आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगला आहे. इंटरनॅशनल बिझनेस किंवा इव्हन डोमेस्टिक. तुम्ही समजा ठरवलं, की आपण कोणतातरी बिझनेस करायचा किंवा जो बिझनेस पूर्वीपासून चालत आलाय फॅमिलीचा त्याच्यात हे घ्यायचं. सो कसं आहे, की ह्याच्यात सुद्धा कॉमर्सचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. इनफॅक्ट त्यात कॉमर्समध्ये कसं आहे तुम्ही जॉब करत असाल तर एखाद्या स्पेसिफिक डिपार्टमेंटची माहिती असणं ठीक असतं. बट जेव्हा तुम्ही बिझनेस करतात, तर तुम्हाला स्टार्ट टू एंड सगळी माहिती लागते. काय कायदा आहे, मग अकाउंटिंग
काय अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे, हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे. हे सगळं मग दुसरं म्हणजे एजन्सी सर्व्हिसेस आणि कन्सल्टन्सी. सो बरेचसे ऑडिट सर्व्हिसेस बरोबर एजन्सी आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सुद्धा येतात. हे फर्म्स आहेत, तुम्ही फर्म्समध्ये सुद्धा काम करू शकता. मग नंतर फायनान्शियल कन्सल्टिंग, रिस्क मॅनेजमेंट अँड कंप्लायन्स. सो आता रिस्क मॅनेजमेंटवर आपण येऊया. तर मी जसं आधीच्या स्लाइडमध्ये बोलले, की FRM बद्दल सुद्धा मी नंतर बोलेन. सो FRM इज फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट ही परीक्षा आहे, 2 परीक्षा असतात. आणि त्याला सुद्धा CFA सारखी इंडियामध्ये अतिशय हाय डिमांड आहे आणि हाय पॅकेजेस आहेत. रिस्क मॅनेजमेंट डिपार्टमेंट आजकाल सगळ्या कंपनीमध्ये असतो आणि खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जर ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी चीफ रिस्क ऑफिसर असतो. म्हणजे जसं CEO असतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, CFO असतो, चीफ फायनान्शियल ऑफिसर, तसं चीफ रिस्क ऑफिसर पण असतात. सो रिस्क मॅनेजमेंट हा एक असा डिपार्टमेंट ज्याच्यात अजून वेगळे सब डिपार्टमेंट्स आहेत. म्हणजे मार्केटमध्ये पैसे कंपनी इन्व्हेस्ट करते, तर त्याला केवढी रिस्क आहे. मग कंपनीकडे जेवढा कॅश आहे, जो जो ते कधीही वापरू शकतात, ज्याला आपण लिक्विडिटी म्हणतो. तर त्याची रिस्क केवढी आहे. म्हणजे ऑपरेशन्स कंपनीचे चालतात, म्हणजे सेल्स ऑपरेशन्स असो किंवा सिंपल कोणतेही, तर त्याच्यात रिस्क काय आहे. हे सगळं रिस्क मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये येतं. आणि FRM ही परीक्षा, जर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं असेल, तर FRM ही परीक्षा नक्की द्या. त्याला खूप डिमांड आहे मार्केटमध्ये आणि अतिशय खूप नॉलेजेबल हे आहे. म्हणजे जर मला कोणी विचारलं मी पुढचं कोणतं हे करेन, डिग्री करेन, तर ती नक्कीच FRM असेल. दुसरं कंप्लायन्स. सो जसं मी म्हणाले, कंपनी सेक्रेटरी अँड LLB और LLM हे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. बऱ्याचशा कंपनीमध्ये कंप्लायन्स डिपार्टमेंट सुद्धा मस्ट आहे ॲज पर रेग्युलेटरी नॉर्म्स. तर काय होतं, की कंपनीचे बरेच लीगल मॅटर्स असतात आणि शिवाय फक्त लीगल मॅटर्स पर्यंत नाही, तर नॉर्मल आपलं जे आपण प्रॉव्हिडंट फंड वगैरे असतं किंवा एम्प्लॉईजचे काही लीगल बरेच पेमेंट्स असतात. ते सगळं कंप्लायन्स डिपार्टमेंटच्या अंडर येतं. सो खूप वास्ट डिपार्टमेंट आहे, खूप स्कोप आहे त्याच्यात. दुसरं रिसर्च अँड एनालिसिस. सो इक्विटी रिसर्च आहे, मग म्युच्युअल फंडचे रिसर्च आहेत. सो हे बरेचसे फर्म्स आहेत जिथे तुम्ही काम करू शकता. मग टॅक्स ॲडवायझरी. सो काही जणांना टॅक्सेशनमध्ये खूप आवड असते. बरीचशी लोकं CA पण करतात त्यासाठी. आणि टॅक्स ॲडवायझरी फर्म्स आहेत. म्हणजे काही CA फर्म्स नुसतं टॅक्सेशनमध्ये असतात. सो तुम्ही त्याच्यातही करिअर करू शकता. खूप म्हणजे तुम्ही असाही पॉइंट येऊ शकतो, की तुम्ही मोठे-मोठे NRI, HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल क्लायंट्स वगैरे पण हँडल करू शकता. मग फिनटेक आणि स्टार्टअप. तर फिनटेक हा असा एक एरिया आहे जो अजूनही पूर्ण ग्रो नाही होत आहे. पण जोपर्यंत तुम्ही TY-BCom पास कराल, फिनटेकची डिमांड खूप वाढणार आहे, खूप वाढणार आहे. सो हा एक मस्त एमर्जिंग करियर आहे. सो तुम्ही सध्या आता म्हणजे आता फर्स्ट इयर टू थर्ड इयर, फोर्थ इयर जे पण तुम्ही कोर्स करत असाल, काही सर्टिफिकेशन्स अवेलेबल आहेत फिनटेकमध्ये. नक्की घ्या. जर तुम्ही पहिलं इंटरनेटवर जा, त्याबद्दल वाचा. तुम्हाला जर आवडीचं वाटलं तर नक्की सर्टिफिकेशन्स घेऊन घ्या. त्याचा खूप उपयोग होतो पुढे. स्टार्टअप्स जसं मी म्हणाले, की नवीन-नवीन बिझनेसेस येतायत, तर त्याच्यातही डिमांड आहे. ई-कॉमर्स सुद्धा Amazon, Flipkart अँड सो ऑन, Myntra. मग गव्हर्नमेंट अँड फायनान्स रेग्युलेटर्स. तर गव्हर्नमेंट जॉब्समध्ये सुद्धा खूप कॉमर्स हे म्हणजे तुम्हाला आता कोणती RBIची एक्झाम असेल, SBIची एक्झाम असेल किंवा IBPS आहे. सो हे सगळं तुम्ही करू शकतात. आणि त्याची जी एक्झाम डेट आहे वगैरे तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन मिळेल. शिवाय जर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी किंवा CMA इंडिया असाल, तर काही हाय पोझिशन्सना डायरेक्ट एंट्री आहे. त्याच्यासाठी एक्झाम द्यावी लागत नाही. पण ते जे आहे ते तुम्ही वेबसाईटवर एकदा जा आणि नोटिफिकेशन बघा एकदा एक्झॅक्टली काय आहे, त्यांचा काही चेंजेस आहेत का? पण हे 3 प्रोफेशनल कोर्सेस केल्यावर काही वेवर्स अवेलेबल आहेत डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी, म्हणजे बँक्समध्ये वगैरे मी म्हणते. मग फायनान्स रेग्युलेटर्स जे आहेत, सो तिथे पण तुम्हाला प्रोफेशनल असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला तिथे एंट्री मिळू शकते. मग वेल्थ मॅनेजमेंट अँड जॉइंट व्हेंचर्स. तर काय होतं, हे जे आपले मोठे-मोठे प्रोजेक्ट्स आहेत, ब्रिजेस आहेत किंवा जे मेट्रो आणि असं. सो काय होतं तेव्हा ती एक कंपनी घेत नाही. जनरली काय होतं, की 2 मोठ्या-मोठ्या कंपनीज एकत्र येतात आणि एक मोठं कॉन्ट्रॅक्ट करतात फक्त त्या प्रोजेक्टपुरतं. तर जेव्हा असे मोठे जॉइंट व्हेंचर्स येतात तेव्हा खूप डिमांड असते. ज्यांचं म्हणजे कॉमर्स प्रोफेशनल्ससाठी, इंजिनिअर्ससाठी, आर्किटेक्टसाठी. सो ही डिमांड खूप तेव्हा वाढते. सो तुम्ही एखाद्या जॉइंट व्हेंचर प्रोजेक्टमध्ये सुद्धा काम करू शकतात आणि जर परफॉर्मन्स हवा ती लोकं कंपनीमध्ये सुद्धा फायनलाईज करतात. आणि जसं मी लिहिलंय, मल्टिपल क्वालिफिकेशन्स अँड स्किल्स आर प्रिफर्ड बाय एम्प्लॉयर्स. सो नक्कीच जर तुम्ही आता बॅचलरेट कोणता कोर्स तर तो तर करणारच आहात. शिवाय
एखादं प्रोफेशनल कोर्सही करा आणि टाइम टू टाइम 2-3 वर्षातून एकदा एखादं सर्टिफिकेशन घ्या छोटंसं, ज्याच्याने तुम्ही अपडेटेड राहा. शिवाय अजून एक म्हणायला गेलं तर LinkedIn म्हणून जे आहे, आता सध्या तुम्ही तर ज्युनियर कॉलेजमध्ये आहात, पण तुम्ही जसं सेकंड इयर किंवा थर्ड इयरला जाल, तुमचं नक्की तुम्ही अकाउंट बनवा. कारण LinkedInवर म्हणजे कसं आहे, की बरेचसे एम्प्लॉयर्स असतात. तुम्ही स्टुडंट असलात तरीही ते बनवा आणि त्याच्यात तुम्ही जसं-जसं नवीन सर्टिफिकेशन्स घ्याल किंवा तुम्ही अजून काही-काही घ्याल, सो ते करत राहा. आता आपण एक सक्सेस स्टोरी ऐकूया मिस्टर आदित्य पुरी यांची. हे खूप नावाजलेले कॉमर्स प्रोफेशनल्स आहेत. ते सध्या त्यांनी ते एम-डी होते एच-डी-एफ-सी बँकचे 26 ऑक्टोबर 2020. सो लास्ट इयरच त्यांनी त्या पोझिशनमधून रिझाइन केलं. सो आपण यांची पूर्ण स्टोरी बघूया आणि ह्याच्यात अजून बरंच काही शिकण्यासारखं आहे, जे मी तुम्हाला एंडला सांगेन. सो मिस्टर आदित्य पुरी यांनी चार्टर्ड अकाउंटन्सी केलं होतं आणि ते महिंद्रा लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून लागले होते मुंबईमध्ये. आणि त्यानंतर त्यांनी सिटी बँकमध्ये जॉब स्विच केला आणि तिथे 21 वर्ष काम केलं. सो हा एक दुसरा पार्ट आहे, जो मी स्टुडंट्समध्ये खूप नोटीस केलाय सध्या, की आजकालची मुलं जॉब खूप पटकन चेंज करतात. म्हणजे एका ठिकाणी टिकून राहत नाही. पहिले 1, 2, 3 जॉब्स असे केले तर चालतील, कारण आपण तेव्हा आपली आवड शोधतो. एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी काम करायचंय हा शोध चालू राहतो किंवा जर बॉस एखादे चांगले नसतील, एन्व्हायर्नमेंट चांगलं नसेल, तर आपण चेंज करतो. पण लोकं मी अशीही बघितली आहे 31 वर्षाची 31 इयर्सची लोकं पण बघितली ज्यांनी 6-7 जॉब चेंज केले आणि हे फार चुकीचं आहे. सो शक्यतो ते करू नका कारण नंतर जॉब मिळायला खूप प्रॉब्लेम होतो. जनरली एम्प्लॉयर्सना असाच एक व्यक्ती हवा असतो जो एका जॉबवर जास्त वेळ चिटकून राहील. जर तुम्ही सारखं-सारखं जॉब चेंज करत असाल, तर डिमांड तुमची जाम कमी होईल. शिवाय एका ठिकाणी चिटकून राहण्याचे खूप फायदे पण असतात. तर जसं इथे आपण बघू शकतो स्क्रीनवर. तर सिटी बँक बरोबर जेव्हा ते काम करत होते, तेव्हा त्यांना 19 कंट्रीजमध्ये काम करायला मिळालं. सो कंपनीने त्यांना 19 देशात पाठवलं काम करायला स्वतःहून. एवढं आणि त्यांनी एवढं का एक्सेल केलं? कारण त्यांना ते जे काम करत होते, त्यांना त्यांच्यात आवड होती आणि क्रिएटिव्हिटी होती. म्हणजे कसं होतं माहिती आहे, 4-5 लोकं असतील त्यांचं सेम शिक्षण असेल, तरी कोण प्रमोट होतो? जो नवीन-नवीन आयडियाज देतो. जो कामात म्हणजे असं नाहीये, की फक्त तुम्ही 12-13च काम केलं पाहिजे तर तुम्हाला प्रमोशन मिळतं. ही बऱ्याच जणांची आयडिया आणि फार चुकीची आहे. पण तुम्ही जे रादर जे काम करतात, ते किती आवडीने करता आणि त्याच्यात नवीन-नवीन काय गोष्टी शोधून काढतात आणि तुम्ही कसं त्या नवीन शोधलेल्या गोष्टी तुमच्या सीनियर्सना कम्युनिकेट करतात ह्याच्यावरून ठरतं, की तुम्ही तुमची पायरी कशी चढणार तुमच्या कंपनीमध्ये. मग 1992 मध्ये ही बिकेम द सीईओ ऑफ सिटी बँक इन मलेशिया. सो 21 वर्षांनी त्यांना सीईओचं पद मिळालं. कंपनीचं सर्वात मेन पोझिशन आणि मलेशियामध्ये होते तेव्हा. मग दीपक पारेख जे एच-डी-एफ-सी हाउसिंग कंपनी चालवत होते, त्यांनी त्यांना इंडियामध्ये मिस्टर आदित्य पुरीना बँक सेटअप करायला बोलावलं आणि त्यांनी एम-डी म्हणून पोझिशन घेतली एच-डी-एफ-सी बँकची इन 1994 आणि 1994 पासून ते आजपर्यंत 2020 पर्यंत त्यांनी ती पोझिशन सर्व्ह केली आहे. म्हणजे 26 वर्ष म्हणजे त्यांना ते पोझिशन सीईओ बनायला लागली 21 वर्ष, पण त्याही पेक्षा जास्त त्यांनी ती पोझिशन एन्जॉय केली आहे 26 वर्षासाठी. म्हणजे आपण जर पेशन्स धरला आणि एक्सिलन्स दाखवला, तर आयुष्यात पुढे किती यश मिळतं हे मिस्टर आदित्य पुरी त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि ती बँक देन फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया मिस्टर मनमोहन सिंग यांनी इनॉग्रेट केली होती. सो थँक यू सो मच एव्हरीवन आणि तुम्हाला जे पण प्रश्न असतील तुम्ही अनम्यूट करून विचारू शकतात किंवा चॅट बॉक्सवरही टाकू शकता. कोणाला काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारा आणि किंवा चॅट बॉक्समध्ये टाका कारण ही संधी परत लवकर येणार नाही. तुमचं 12वी संपतंय आणि तुम्हाला आता एक राईट करिअर पाथ चूज करायचं. सो काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर आत्ताच नक्की विचारा.
तेव्हा मी माझा मेल आयडी टाकते चॅट बॉक्समध्ये. तुम्हाला जर कधी काही विचारायचं असेल तर तुम्ही मला मेल करू शकता. येस, मॅडमने त्यांचा मेल जो आहे तो चॅट बॉक्समध्ये टाकलेला आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील फ्युचरमध्ये तर तुम्ही नक्कीच मेल करू शकता. आणि धन्यवाद मॅडम, तुम्ही त्या आलात आणि थँक्यू. तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शन केलं. आणि नक्कीच ती सक्सेस स्टोरी आणि तुम्ही जे काही करताना करिअर ऑप्शन्स दिलेत ते त्यांना राईट करिअर चूज करायला तर मदत करेलच, पण एकदा करिअर चूज केल्यानंतर त्या पाथवर कसं राहायचं आणि मार्ग कसा पकडून ठेवायचा ह्याच्यात त्यांना नक्कीच मदत करेल. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सो आपण शेवटाकडे आलोय. Niresh, can you put those links in the chat box so I can explain them one by one? Yes. सो निरीक्ष आता काही लिंक्स टाकतोय ज्या आपण प्रेझेंटेशन मध्ये बघितलेल्या. म्हणजे CMT टेस्ट बद्दल उमंग बोललेला, त्याच्यानंतर तो NSDCच्या कोर्स बद्दल बोललेला. सो NSDCचा जो कोर्स आहे तो 5 तासाचा कोर्स आहे आणि त्याचा तुम्ही व्हिडिओ बघितला की त्याला कसं रजिस्टर करायचं, काय करायचं. सो तो 5 तासाचा जो छोटा कोर्स आहे तो नक्की करा. त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. त्याचा कुपन कोड जो तुम्हाला लागतो तो हा वर्कशॉप झाल्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी वर येईल. सो त्या लिंक वरून तुम्ही लॉग इन करा आणि तो कोर्स पूर्ण करा. त्याच्याबरोबर निरीक्ष CMT का लिंक डालना. जो CMTच्या लिंक्स तो जे टाकतोय ती सायकोमेट्रिक टेस्ट घ्या. त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच कळून येतो. म्हणजे ज्या आपण PPT प्रेझेंटेशन मध्ये बोललो की इंटरेस्ट आणि बाकीच्या सगळ्या जे अनालिसिस असतं त्याच्याबद्दल तुम्हाला हेल्प त्या टेस्ट मधून होईल. सो ती टेस्ट नक्की द्या, तो कोर्स नक्की करा आणि त्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन लिंक बी डाल देणार निरीक्ष. ज्याने कोणी रजिस्ट्रेशन केलेलं आणि ज्याने कोणी नव्हतं केलं तरी ते जॉईन झालेले त्यांनी प्लीज रजिस्टर करा सो दॅट इट विल बी हेल्पफुल फॉर अस. सो येस निरीक्ष. हा, सो लास्ट लिंक जी आहे ती रजिस्ट्रेशन लिंक आहे. त्याच्यावरची जी लिंक आहे ती CMT टेस्टची लिंक आहे आणि त्याच्यावरची जी लिंक आहे ती NSDCच्या कोर्सची लिंक आहे. सो ह्या लिंक्स तुम्हाला त्या तुमचा जो फ्लायर तुमच्याकडे आलेला कॉलेजकडून त्याच्यातही आहेत. त्याचबरोबर या सगळ्या तुम्हाला ईमेल आयडी वर सुद्धा येते. सो आपण शेवटाकडे आलो. कोणाला काही पूर्ण वर्कशॉप मध्ये कोणाला काही डाऊट होता, काही प्रश्न विचारायचा आहे तुम्ही विचारू शकता. आणि ह्या ज्या टेस्ट आहेत CMT जी आहे ती 3 भाषांमध्ये टेस्ट आहे. NSDC तुम्हाला भाषेतून टेस्ट देता येते. सो असं काही नाही की एका पर्टिक्युलर भाषेत ती टेस्ट आहे, ती तुम्ही भाषेत देऊ शकता. ज्या 3 भाषा अवेलेबल आहेत त्याच्यात तुम्ही देऊ शकता. ओके, सो मी असं समजतो की काही प्रश्न नाहीयेत तुमच्याकडे. सो परत एकदा सगळेजण तुम्ही इथे आलात, तुमचे धन्यवाद. हा वर्कशॉप नक्कीच तुम्हाला फायद्याचा ठरेल तुमचं करिअर चूज करताना किंवा जेव्हा तुम्ही नोकरीला जाल तेव्हा तुमच्या जी स्किल्स तुम्हाला लागतात ती या ज्या वेगवेगळ्या टेस्ट तुम्हाला मी सांगितल्या किंवा जी काही प्रेझेंटेशन तुम्हाला दिली त्यातून तुम्हाला नक्कीच समजलं असेल. मी परत एकदा थँक्यू म्हणतो फ्रॉम दी अमेरिकन इंडिया फाउंडेशन and from the Dell India आणि गरवाल मुंबई युनिव्हर्सिटीज गरवाल इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, आमचे डायरेक्टर डॉक्टर शिवराम गर्जे सर आणि असिस्टंट डायरेक्टर शिल्पा पोरकर मॅडम यांच्याकडून खूप मोठं थँक्यू. प्रिन्सिपल ऑफ फणसगाव कॉलेज ॲज वेल ॲज द कोऑर्डिनेटर मेंटॉर कोरेगावकर मॅडम आणि थँक्यू तुम्ही सगळे इथे आलात आणि पेशंटली आम्हाला गेले 2 तास ऐकून घेतलं. थँक्यू. सो लिंक्स तुमच्याकडे आहेत, काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. सो आता मी मीटिंग बंद करतोय. आय होप हे सेशन तुम्हाला मदतीचं ठरू शकेल फ्युचरमध्ये. सो थँक्यू. थँक्स अगेन फ्रॉम दी अमेरिकन इंडिया फाउंडेशन, डेल इंडिया अँड गरवाल इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट. धन्यवाद.